Welcome all the students. DLED second year syllabus S6 Proficiency in English and Pedagogy of English यामध्ये युनिट फर्स्ट आपण बघणार आहोत. 5 मार्कासाठीचा हा चॅप्टर आहे. तसं या S6 मध्ये 4 युनिट्स आहेत, प्रत्येकी 5 मार्काचे, म्हणजे एकूण 20 मार्काला हा युनिट आहे. हा S6 सिलेबस आहे. त्यापैकी हा युनिट 1 फर्स्ट पहिलं युनिट डेव्हलपिंग रायटिंग स्किल आणि कम्युनिकेशन स्किल याचं नाव आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचं आहे कम्युनिकेशन आणि रायटिंग स्किल. तर सर्वप्रथम आपण कम्युनिकेशन स्किल बघूया की कम्युनिकेशन म्हणजे काय. तर कम्युनिकेशनचा सर्वसाधारणपणे अर्थ होतो की संवाद किंवा एकमेकांशी बोलणं किंवा संदेशाचे आदान प्रदान करणं, याला आपण कम्युनिकेशन असं म्हणू शकतो. तर इंग्लिशमध्ये कधी कधी 2 मार्काला हा प्रश्न जर विचारला गेला की कन्सेप्ट कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची कन्सेप्ट लिहा. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. यामध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. पहिलं आहे की कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस. की कम्युनिकेशन ही कशी प्रोसेस आहे की टू वे प्रोसेस आहे. ही 2 माणसांमध्ये होत असते, सेंडर आणि रिसिव्हरमध्ये. सेंडर म्हणजे बोलणारा आणि रिसिव्हर म्हणजे ऐकणारा, असा त्या पद्धतीने आपण इथे अर्थ जर घेतला तरी चालेल. की कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस बिटवीन अ सेंडर अँड रिसिव्हर. हे 2 जे शब्द आहेत ते महत्त्वाचे आहेत. कम्युनिकेशन इज अ टू वे प्रोसेस अँड दिस इज द प्रोसेस बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, इन कम्युनिकेशन देर इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड फिलिंग फ्रॉम अ सेंडर टू अ रिसिव्हर. तर ह्या कम्युनिकेशनमध्ये काय काय ट्रान्समिट होत असतं. ट्रान्समिट म्हणजे आदान प्रदान किंवा देणं घेणं. तर काय काय होतं ट्रान्समिट. इन्फॉर्मेशन होते, माहिती होते, माहितीचं आदान प्रदान होतं. आयडियाज आयडियाजची ट्रान्सफर होते, ट्रान्समिटिंग होतं. अँड फिलिंग्स, भावभावना ज्या आहेत, फ्रॉम अ सेंडर टू रिसिव्हर. जो सेंडर आहे त्याच्याकडनं रिसिव्हरला ह्या इन्फॉर्मेशन, आयडियाज अँड फिलिंगचं ट्रान्सफर होत असतं. तर कन्सेप्ट जर विचारली, डेफिनेशन जर विचारली, किंवा असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट डू यू नो अबाउट कम्युनिकेशन. तुम्हाला कम्युनिकेशन विषयी काय माहिती आहे त्याबद्दल लिहायला जर प्रश्न आला तर आपण अशा प्रकारे याची कन्सेप्ट क्लिअर करू शकतो की इट इज अ टू वे प्रोसेस बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. इन कम्युनिकेशन देर इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन, आयडियाज, फिलिंग फ्रॉम अ सेंडर टू रिसिव्हर. तर आता ही प्रोसेस कशी होते, तर ही प्रोसेस होते बाय स्पीच, बोलून होते. बाय व्हिज्युअल वे, दृश्य स्वरूपात होऊ शकते. किंवा बाय अ रिटर्न मेथड, प्रिंट मीडिया किंवा प्रिंटनुसार होऊ शकते. एखादा आपण वाचून जर आपल्याला एखादी माहिती मिळू शकते, किंवा दृश्य स्वरूपातील एखादी माहिती, किंवा समोरचं जेव्हा बोलतोय ते ऐकूनही आपलं कम्युनिकेशन हे होऊ शकतं. तर बाय स्पीच म्हणजे समजा आपण एखाद्याचं भाषण ऐकतो तर तो आपल्याशी कम्युनिकेट करू शकतो. बाय व्हिज्युअल वे म्हणजे टेलिव्हिजनवरून एखाद्याची आपण मुलाखत बघितलं तर ते व्हिज्युअल वे झालं कम्युनिकेशनचं. एखाद्या न्यूजपेपरमध्ये एखादं आर्टिकल छापून आलं तर त्याला जे सांगायचं होतं, त्याला जो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता तो आपल्यापर्यंत पोहोचतो. तर तिथे कम्युनिकेशन ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण होते. त्यामुळे कम्युनिकेशनची ही कन्सेप्ट आहे की इट इज अ टू वे प्रोसेस, आणि ती सेंडर आणि रिसिव्हर कडून होत असते. त्यामध्ये आयडियाज, इन्फॉर्मेशन यांची ट्रान्सफर होत असते, ट्रान्समिटिंग होत असतं. आणि हे ट्रान्समिशन टेक्स प्लेस बाय सो मेनी वेज, बाय स्पीच, बाय व्हिज्युअल, बाय रिटर्न. आणि इन सम केसेस देर मे बी कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 वेज. कधी कधी काय होतं की ह्या 3 वेज जे आहेत, स्पीच, व्हिज्युअल वे आणि रिटर्न फॉर्म, तर ह्या तिन्हींचं कॉम्बिनेशन एखाद्या वेळी एखाद्या कम्युनिकेशनच्या केसमध्ये होऊ शकतं. आता सिम्पली आपण जर बघितलं तर कम्युनिकेशन आपण खालच्या ह्या दिलेल्या डायग्रामद्वारे समजून घेऊ शकतो की सेंडरला जे म्हणायचं आहे तो एक मेसेज असतो, आणि तो ज्याला म्हणायचा आहे तो रिसिव्हर पर्यंत पाठवायचा असतो. समजा सेंडरला जो मेसेज पाठवायचा आहे तो पाठवण्यासाठी त्याला काहीतरी मीडियम लागतं, काहीतरी माध्यम लागतं. तर बघा, आजकालचे माध्यम खूप आहेत. ऑनलाईन आपण एखादा ईमेल पाठवू शकतो, सोशल मीडियावरती आपण DM करू शकतो, किंवा एखादं लेटर पाठवू शकतो. फोन कॉल हे पण एक मीडियम होऊ शकतं. मीडियम म्हणजे काय की कशाच्या द्वारे आपण पाठवणार आहोत ते झालं मीडियम. तर सेंडर एक मेसेज एका मीडियमद्वारे पाठवणार आणि तो रिसिव्हर पर्यंत पोहोचणार. ठीक आहे. तर रिसिव्हर काय करणार, परत जो तो मेसेज भेटला त्याला डिकोड करणार, त्याला समजून घेणार, आणि तो फीडबॅक देण्यासाठी परत तो काय करेल, एका मीडियमच्या द्वारे एक मेसेज तो सेंडरला पाठवेल. ही जी सायकल आहे ती
चालत राहते. म्हणजे इथे बघा आपला जो पहिला पॉईंट होता की टू वे प्रोसेस, सेंडर कडून रिसिव्हर कडे आणि रिसिव्हर कडून सेंडर कडे, हे झालं कम्युनिकेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. दुसरं आहे की प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन आयडिया. जो मेसेज आहे त्याच्यामध्येच आयडिया, इन्फॉर्मेशन, फिलिंग्स जे काय असेल ते ह्या मेसेजद्वारे रिसिव्हर पर्यंत पोहोचलं जातं. आणि बाय स्पीच, बाय व्हिज्युअल वे और बाय रिटर्न मेथड, हे काय झाले, ह्या मीडियम्स झाल्या. ठीक आहे. तर ह्या डायग्रामद्वारे आपल्याला समजलं असेल की सेंडर एक मेसेज मीडियमद्वारे पाठवतो, तो रिसिव्हर पर्यंत पोहोचतो, रिसिव्हर त्यावरती प्रोसेस करतो, फीडबॅक देण्यासाठी परत तो एका मीडियमद्वारे मेसेज सेंडर पर्यंत पाठवतो. ही सायकल चालू असते. तर तिथे काय होते, एक कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे ती होते. तर आता आपण जस्ट बघितलं की कन्सेप्ट काय आहे, कम्युनिकेशनची प्रोसेस कशी सुरू होते. तर आता आपण बघणार आहोत की क्लासरूम प्रोसिजर कशी स्टार्ट असते. तर कम्युनिकेशन हे करण्यासाठी टीचरला क्लासरूम मध्ये कोणती प्रोसिजर वापरायची आहे. तर ही लाईन बघा, द रोल ऑफ द टीचर इन द कम्युनिकेटिव्ह अप्रोच इज ऑफ अ फॅसिलिटर. आता हा जो शब्द आहे फॅसिलिटरचा, हा काय आहे फॅसिलिटर. बऱ्याच वेळेस फॅसिलिटर हा शब्द येत असतो की फॅसिलिटरला डिफाईन करा किंवा टीचर हा एक फॅसिलिटर कसा आहे हे आपल्याला डिफाईन करायला. तर फॅसिलिटरचा अर्थ होतो की जो फॅसिलिटी प्रोव्हाइड करून देतो. ट्रेडिशनल मेथडमध्ये काय असायचं की टीचर बोलत जायचा, विद्यार्थी ऐकत जायचे, टीचरने जे लिहून दिलं तेच मुलं कॉपीमध्ये, नोटबुकमध्ये कॉपी करायचे. तर आता जी ट्रेडिशनल वे आहे ती न वापरता आता टीचर एक बनला आहे फॅसिलिटर, जो सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून देतो, एक क्लासरूम मध्ये ॲटमॉस्फिअर क्रिएट करून देतो आणि त्याद्वारे मुलांना प्रोजेक्ट किंवा एखादी प्रक्रिया, एखादी ॲक्टिव्हिटी करायची असते. तर आता ही कम्युनिकेशनची जी स्किल आहे ते डेव्हलप करण्यासाठी टीचरला एक फॅसिलिटर म्हणून रोल एक पार पाडावा लागतो. तर ही ऑर शी क्रिएट्स प्रॉपर सिच्युएशन इन द क्लासरूम. ही ऑर शी म्हणजे टीचर. टीचर क्रिएट्स प्रॉपर सिच्युएशन इन द क्लासरूम, एक प्रॉपर सिच्युएशन क्रिएट करणार शिकण्यासाठी इन द क्लासरूम, बाय विच द लर्नर्स, लर्नरचा अर्थ इथे आहे स्टुडंट, विद्यार्थी, बाय विच द लर्नर कॉन्वर्स इन अ मोर मिनिंगफुल वे. कॉन्वर्स म्हणजे कॉन्व्हर्सेशन करतो, कम्युनिकेशन करतो इन अ मोर मिनिंगफुल वे. कधी करतो, जेव्हा टीचर फॅसिलिटी पूर्ण करून देतो तेव्हा. तर टीचरची जिम्मेदारी आहे की एक प्रॉपर सिच्युएशन, एक एन्व्हायरमेंट, एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं जिथे की लर्नर एक मोर मिनिंगफुल वे मध्ये एक ॲक्टिव्हरित्या तो शिकेल. द कम्युनिकेटिव्ह अप्रोच एम्पॅसिस इंटरॅक्शन मिनिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रामर ऑर स्ट्रक्चर. कम्युनिकेशन मध्ये आपण बऱ्याच वेळेस बघतो की तिथे ग्रामरला जास्त महत्व नसतं, स्ट्रक्चरला जास्त महत्व नसतं, तिथे असतं इंटरॅक्शनला खूप महत्व असतं. की बोलणं हाच एक महत्वाचा मुद्दा तिथे असतो की आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचल्या, इट्स ओके देन. तर ग्रामरला जास्त इम्पॉर्टंट दिलेलं जात नाही किंवा स्ट्रक्चरला जास्त इम्पॉर्टंट दिलं जात नाही. जो आपल्याला मेसेज पोहोचवायचा होता तो पोहोचला, देन कम्युनिकेशन हॅपन्स. तर कम्युनिकेशन होतं असा त्याचा अर्थ आहे. आणि हे आहे कम्युनिकेटिव्ह अप्रोच. तर हा अप्रोच जो आहे तो कशाला महत्व देतो, की इंटरॅक्शनला जास्त महत्व देतो, ना की ग्रामर किंवा स्ट्रक्चरला. आता क्लासरूम, ॲक्च्युअल क्लासरूम प्रोसिजर जी आहे ती बघायची आपल्याला. इंडिव्हिज्युअल वर्क, पेअर वर्क, स्मॉल ग्रुप वर्क अँड होल क्लास वर्क आर गिवन प्रेफरन्स इन द क्लासरूम. तर कम्युनिकेशन शिकवताना टीचर काय काय करू शकतो. इंडिव्हिज्युअल वर्क, इंडिव्हिज्युअल वर्क म्हणजे एका मुलाला सेपरेट वर्क, एका एका विद्यार्थ्याला एक एक काम तो देऊ शकतो किंवा एकच काम तो प्रत्येक विद्यार्थ्याला देऊ शकतो टीचर. दुसरं आहे पेअर वर्क. पेअर म्हणजे काय असतं की दोन मुलांचा एक ग्रुप तयार करायचा आणि त्या जोडी जोडीने त्यांना एक काम द्यायचं, एक ॲक्टिव्हिटी द्यायची आणि त्यांना ती पूर्ण करायला लावायची. नंतर आहे स्मॉल ग्रुप वर्क. एक स्मॉल ग्रुप वर्क म्हणजे एक स्मॉल ग्रुप तयार करायचा 4 किंवा 5 मुलांचा आणि त्यांना एक काम द्यायचं आणि ते काम करायला लावायचं. किंवा होल क्लास वर्क, किंवा संपूर्ण वर्गाला एकच काम देऊन एक ॲटमॉस्फिअर किंवा एक प्रोसिजर तिथे पार करायची जेणेकरून विद्यार्थी कम्युनिकेशन किंवा कॉन्व्हर्सेशन करू शकतील. द स्टुडंट गेट मोर प्रॅक्टिस, दे आर ॲक्टिव्ह पार्टिसिपंट, दे हेल्प इच अदर, दे आर मोर कॉन्फिडंट, द टीचर मस्ट कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज. सो द प्युपिलचा अर्थ होतो विद्यार्थी, शिकणारा, लर्नर. प्युपिल लीड टुवर्ड कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी. आता हे सर्व कशासाठी करायचं आपल्याला, विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे. टीचर काय करणार आहे बघा, इंडिव्हिज्युअल वर्क, पेअर वर्क, स्मॉल ग्रुप वर्क, होल क्लास वर्क देणार आहे. तर असं दिल्याने स्टुडंट काय होईल, त्याला जास्त प्रॅक्टिस मिळेल, विद्यार्थ्यांबरोबर तो बोलेल,
स्मॉल ग्रुपमध्ये काम करेल, इंडिव्हिज्युअल काम करेल. ते केल्यानंतर त्याचं कॉन्फिडन्स अपने आप वाढणार आहे, त्याला कॉन्फिडन्स येईल की मी बोलू शकतो. तो एक ॲक्टिव्ह पार्टिसिपंट बनणार आहे. जर एखादा विद्यार्थी त्याला जर बोलता येत नसेल तर तो ग्रुपमध्ये काम करून काही ना काही त्याचा जो हिस्सा असेल त्याचं काम पार पाडेल. त्याला कॉन्फिडन्स येईल आणि होऊ शकतं की पुढच्या वेळेस तो इंडिव्हिज्युअली चांगलं काम पार पाडू शकेल. दे हेल्प इच अदर. ग्रुपमध्ये काम केल्यानंतर ते एकमेकांना मदत करतील, कॉन्फिडंट बनतील. द टीचर मस्ट कोऑर्डिनेट द ॲक्टिव्हिटीज सो द पपील लीड टुवर्ड्स कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी. आणि टीचर कोण आहे? आता टीचरला आपण फॅसिलिटर म्हटलेलो आहे. प्रत्येक वेळेस काही पण लागलं तर विद्यार्थी कोणाची मदत घेणार आहे? फॅसिलिटरची. टीचरचं काय आहे? मस्ट कोऑर्डिनेटेड द ॲक्टिव्हिटीज सो द पपील लीड टुवर्ड कम्युनिकेटिव्ह. जे पण काही लागेल, जे आपण फॅसिलिटीज लागतील त्या पूर्ण करायची जिम्मेदारी टीचरची आहे आणि कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी वाढेल. ही ऑर शी इज अ क्लासरूम मॅनेजर. टीचर कोण आहे? क्लासरूम मॅनेजर म्हणून त्याला काम करायचं आहे, ना की शिकवायचं आहे ब्लॅकबोर्डवरती जाऊन. तर त्याला काय करायचं? क्लास मॅनेज करायचा आहे, फॅसिलिट करायचा आहे. लँग्वेज इन्स्ट्रक्टर, कन्सल्टंट, ॲडवायझर, कम्युनिकेटर. टीचर काय काय आहे बघा? फॅसिलिटर बरोबरच क्लासरूम मॅनेजर आहे, लँग्वेज इन्स्ट्रक्टर आहे, कन्सल्टंट आहे, ॲडवायझर आहे, कम्युनिकेटर आहे. हिज ऑर हर रोल इज डिफरंट दॅन द ट्रेडिशनल प्रोसेस टीचर. हा जो मगाशी शब्द वापरला होता ट्रेडिशनल वे, जी ट्रेडिशनल पद्धत होती की टीचर बोलायचे, टीचर शिकवायचे, आता तसं नाही आहे. आता टीचर शिकवणार नाही, टीचर फॅसिलिटर आहे आणि विद्यार्थी शिकणार आहेत. दोन दोन गोष्टींमध्ये फरक आहे बघा. टीचर शिकवतात आणि विद्यार्थी स्वतः शिकतात. ठीक आहे. आता जी 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 एज्युकेशन जी आहे पद्धत ती झाली आहे चाइल्ड सेंटर. आता शिक्षकांचा रोल एक फॅसिलिटर म्हणून आहे. विद्यार्थी जास्त शिकणार आहेत, त्यामुळे टीचरचं काम हे आहे की त्यांनी फॅसिलिट करायचं आहे. दुसरा जो पॉईंट आहे महत्त्वाचा, आता याच्यावरती कसे कसे प्रश्न विचारले जातील की व्हॉट इज कम्युनिकेशन, 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ही डायग्राम काढली तर फुल मार्क्स मिळणार आहे. दुसरा आहे की टीचरने व्हॉट आर द वेज, इन व्हॉट वे टीचर कॅन इम्प्रूव्ह कम्युनिकेटिव्ह ॲबिलिटी ऑफ द स्टुडंट, असा प्रश्न येऊ शकतो. तोही 2 मार्काला येऊ शकतो. तर हे क्लासरूम प्रोसिजरमध्ये ते येऊ शकतं की टीचर काय काय करू शकतो. त्यानंतर आहे फीचर्स ऑफ कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलचे वैशिष्ट्य काय काय आहेत ते बघायचे आहे आपल्याला. कधी कधी 4 मार्काला हा एकच प्रश्न येऊ शकतो किंवा एका वाक्यात उत्तरे देण्यासाठी हा प्रश्न बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर आता फ्युचर्स बघायचे आहे की कम्युनिकेशन स्किलचे वैशिष्ट्य काय काय आहेत. द टीचर्स अँड द लर्नर्स बोथ रिमेन ॲक्टिव्ह इन द अप्रोच. आपण जो हा अप्रोच बघत आहोत, आता कोणता अप्रोच बघतोय आपण? कम्युनिकेटिव्ह अप्रोच. हा जो अप्रोच बघत आहोत, हा शिकताना कोण कोण ॲक्टिव्ह राहतं? बोथ म्हणजे कोण? बोथ म्हणजे एकतर स्टुडंट आणि एकतर टीचर. द टीचर अँड द स्टुडंट बोथ रिमेन ॲक्टिव्ह इन दिस अप्रोच. पहिला पॉईंट क्लिअर झाला की दोघं जण ॲक्टिव्ह राहणार आहेत. ॲक्टिव्ह शब्द महत्त्वाचा आहे. द बेसिक पर्पज ऑफ लँग्वेज लर्निंग इज टू ॲक्वायर प्रॉपर कम्युनिकेशन अँड द पॉईंट्स व्हेरी वेल टेकन इन टू कन्सिडरेशन इन दिस. आपला जे बेसिक पर्पज आहे लँग्वेजचा तो काय आहे? टू ॲक्वायर प्रॉपर कम्युनिकेशन. कोणतीही भाषा शिकल्यानंतर तो विद्यार्थी शिकलेला आहे की नाही, त्याला ती भाषा येते की नाही, हे प्रायमरीली कसं बघू शकतो आपण? जर तो विद्यार्थी बोलू शकला एखादी भाषा, जर एखाद्या विद्यार्थ्याला मराठी येते की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार आहे? सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की बाबा काहीतरी बोलून दाखव. तो जर बोलायला लागला तर त्याला ती भाषा येणार आहे असं आपण समजायचं आहे. आणि लँग्वेजचा महत्त्वाचा पर्पज तोच आहे की टू ॲक्वायर प्रॉपर कम्युनिकेशन. आपल्याला जे म्हणायचं आहे, जे मांडायचं आहे ते जर समोरच्यापर्यंत पोहोचलं तर लँग्वेजचा उद्देश सफल झाला असं आपण म्हणायचं आहे, ना की ग्रामर किंवा स्ट्रक्चरवरती भर द्यायचा आहे. दिस पॉईंट इज व्हेरी वेल टेकन इन टू कन्सिडरेशन इन दिस. आपण मागच्या पॉईंटमध्ये पण बघितलं की कम्युनिकेशन कशावरती भर देतोय? इंटरॅक्शनवरती, कम्युनिकेशनवरती, है ना, ना की ग्रामर आणि स्ट्रक्चरवरती. तर पहिला पॉईंट आहे कम्युनिकेशन स्किलचा की द द बेसिक पर्पज ऑफ लँग्वेज लर्निंग इज टू ॲक्वायर प्रॉपर कम्युनिकेशन. दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट बघा. ज्युडिशियस यूज ऑफ द अदर नेटिव्ह लँग्वेज इज अलाउड अँड द पपील्स मे यूज ट्रान्सलेशन रेअरली इन द स्किल. आता नेटिव्ह लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? की विद्यार्थी जी घरी बोलतो किंवा त्याच्या आसपास जी इंग्लिश सोडून दुसरी जी लँग्वेज आहे नेटिव्ह, त्याची लोकल लँग्वेज, मग ती मदर टंग असेल किंवा एखाद्या स्टेटची लँग्वेज असेल तर ती अलाउड आहे. अँड द पपील
and the student may use translation rarely in this skill. तर विद्यार्थी ही भाषा जी आहे ती नेटिव्ह लँग्वेजमध्ये यूज करू शकता आणि कधी कधी ते ट्रान्सलेशन पण करू शकता. नंतरचा फोर्थ पॉईंट आहे फ्लुएन्सी इज गिवन मोर इम्पॉर्टन्स दॅन ॲक्युरेसी ऑफ अ लँग्वेज इन द कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलमध्ये एखादा बोलला तर आपण असं ग्रामर चेक करतो का की त्यांनी फुल स्टॉप दिलेला आहे की नाही, किंवा वाक्य बोलल्यानंतर त्याने प्रश्नचिन्ह दिलेलं आहे की नाही. नाही तर आपण जेव्हा कम्युनिकेट करत असतो, एखाद्याला बोलत असतो किंवा एखाद्याचं ऐकत असतो, तर आपण काय ऐकत असतो, त्याचं ग्रामर ऐकत असतो का नाही. तर तो जो बोलणार आहे, तो जो मेसेज देणार आहे, तो ऐकायचा असतो आपल्याला. तर त्यामुळे फ्लुएन्सी इज गिवन मोर इम्पॉर्टन्स, की तो भाषा किती व्यवस्थितपणे बोलतोय, किती स्मूथली बोलतोय, किती फ्लुएंटली बोलतोय, हे इम्पॉर्टंटली बघायचं आहे. आणि ॲक्युरेसीला इतकं इम्पॉर्टन्स ह्या कम्युनिकेटिव्ह अप्रोचमध्ये, कम्युनिकेटिव्ह स्किलमध्ये, ह्या ॲबिलिटीमध्ये नाही आहे. त्यामुळे फ्लुएन्सी इज गिवन मोर इम्पॉर्टन्स दॅन ॲक्युरेसी ऑफ अ लँग्वेज इन द कम्युनिकेशन स्किल. समजा 2 मार्काला जर विचारला प्रश्न तर कमीत कमी 4 पॉईंट्स लिहायचे आहे. 4 मार्काला विचारला तर कमीत कमी 8 किंवा 9 पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. तर हे फ्युचर्स आपण बघत आहोत. 5वा आहे इंटरॅक्शन विथ अदर पीपल्स, टीचर, पीपल इज गिवन मोर वेटेज. आपण बघितलं की कम्युनिकेशन स्किल कसं काही आपण चेक करू शकतो की तो समोरचा ती भाषा बोलत आहे की नाही, बोलू शकतो की नाही. त्यामुळे इंटरॅक्शन विथ अदर पीपल्स, बाकीच्या स्टुडंटसोबत, बाकीच्या टीचरसोबत, आसपासचे पीपल जे आहेत, मग ते स्टाफ असेल, टीचिंग स्टाफ असेल, विद्यार्थी मित्र असतील, घरचे असतील, शेजारचे, नातेवाईक किंवा लहान मोठे जे पण आहे, पीपल इज गिवन मोर वेटेज. कम्युनिकेशन स्किलमध्ये इंटरॅक्शनला जास्त महत्त्वाचं वेटेज दिलेलं आहे. जर इथे जर रायटिंगचं असेल तर कशाला वेटेज असेल, हँड रायटिंगला, रायटिंग वर्कला असेल. तर कम्युनिकेशन स्किलमध्ये कशाला जास्त महत्त्वाचं आहे, इंटरॅक्शन स्किल. 6वा पॉईंट आहे थॉट्स अँड आयडियाज आर प्रॉपरली अँड इन अ कॉन्क्रीट मॅनर्स कन्वेड इन द कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किलमध्ये काय काय प्रॉपरली कन्वे केलेलं असतं. थॉट्स जे विचार आहेत, ज्या कल्पना आहेत, ज्या आयडियाज आहेत, त्या प्रॉपरली एक कॉन्क्रीट स्वरूपात, एक स्पष्ट स्वरूपात, स्पष्ट मॅनरमध्ये कन्वे केलेल्या असतात. कन्वे म्हणजे सांगणे, की एक पोचवल्या जातात कम्युनिकेशन स्किलमध्ये. हे जे कम्युनिकेशन स्किल आहे याच्यामध्ये आपल्याला थॉट्स, आयडियाज हे प्रॉपरली बघायला मिळतात किंवा कन्वे झालेल्या दिसतात. 7th जो पॉईंट आहे द टीचर अँड लर्नर्स बोथ आर एक्सपेक्टेड टू रिमेन इन दिस स्किल ॲक्टिव्ह. कम्युनिकेशन स्किल जेव्हा होत असतं किंवा शिकत असतो किंवा जेव्हा ते वर्गामध्ये होत असतं, तेव्हा असं अपेक्षित आहे की विद्यार्थी आणि शिक्षक बोथ दे हॅव टू बी ॲक्टिव्ह इन दिस प्रोसेस, दे हॅव टू रिमेन ॲक्टिव्ह इन दिस स्किल. त्यामुळे हे याचं एक वैशिष्ट्य आहे की टीचर आणि विद्यार्थी दोन्हीही कम्युनिकेशन स्किलमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेटेड असतात. 8th पॉईंट आहे द लर्नर्स गेन कॉन्फिडन्स अँड ट्राय टू बी गुड स्पीकर ऑफ इंग्लिश. आता हा जो लर्नर आहे, जो विद्यार्थी आहे, तो कॉन्फिडन्स गेन करतो कसा, स्मॉल ग्रुप वर्क किंवा इंडिव्हिज्युअल वर्क, आणि त्याला काही प्रोजेक्ट वर्क दिलेलं असेल तर त्याला थोडं थोडं कॉन्फिडन्स येत जातो. आधी एक एक लाईन बोलत जातो, एक एक वाक्य बोलतो, एक एक सेंटेन्स बोलतो. नंतर तो डायलॉग्सद्वारे आपल्या मित्राशी बोलतो. नंतर तो बाहेर जाऊन बाकीच्या स्टाफसोबत बोलत असेल, घरच्यांशी इंग्लिशमध्ये बोलत असेल, तर असा त्याचा कॉन्फिडन्स वाढत जाऊन 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 तो एक दिवस काय बनणार आहे, he will become a good speaker of English. Then another point comes here. The 9th point is group activities used in the classroom make learning enjoyable. जेव्हा टीचर, आता टीचरच्या ऐवजी आपण फॅसिलिटर म्हणू, जेव्हा फॅसिलिटर ॲक्टिव्हिटीज प्लॅन करणार आहे, ॲज अ क्लास मॅनेजर तो मॅनेज करणार आहे ॲक्टिव्हिटीज, तेव्हा लर्निंग कशी होणार आहे, लर्निंग एन्जॉयबल होणार आहे. ऑलरेडी ॲटोमॅटिकली लर्निंग जी आहे ती एन्जॉयबल होणार आहे. का, कारण विद्यार्थ्यांना गेम्स आवडतात है ना, त्यांना काय म्हणतात स्पर्धा आवडते. जर शिक्षक एखादा गेमद्वारे जर एखादा टॉपिक शिकवणार असेल तर 100% चिल्ड्रन विल एन्जॉय अँड द लर्निंग प्रोसेस विल बिकम एन्जॉयबल. आणि मग रोल प्लेइंग असेल, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग असेल, पझल असेल, गेम्स असतील, वर्ल्ड गेम्स, ग्रुप्सद्वारे असतील, मुलांचा एक ग्रुप, मुलींचा एक ग्रुप असेल, किंवा लाईनद्वारे जर आपण त्यांचे ग्रुप केले की ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी, तर त्यांना स्पर्धेद्वारे, गेम्सद्वारे आपण त्यांच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि लर्निंग त्यांची एन्जॉयबल
होणार असते. मुलांना नॅचरली स्पर्धा करायला आवडते की कोण जास्त तर सरस आहे, त्यांना लर्निंग एन्जॉयबल होईल आणि त्यांना हा जो पॉईंट आहे लर्निंग एन्जॉयबल होईल, हा एक कम्युनिकेशन अप्रोचमध्ये व्यवस्थित एक पॉईंट आहे, तोही आपण लिहू शकतो. द 10th पॉईंट इज द लर्नर डेव्हलप देअर हॅबिट ऑफ वर्किंग इन पेअर्स ॲज वेल ॲज ग्रुप. आता जेव्हा मुलं एन्जॉय करताय ही प्रोसेस, त्यावेळेस ते ग्रुपमध्ये काम करतायत आणि त्यांना एक कॉन्फिडन्स येतोय, एक समाजात राहण्याची त्यांची एक सवय वाढत जाते आणि ते एक हॅबिट डेव्हलप करतात की वर्किंग इन पेअर्स ॲज वेल ॲज ग्रुप, दोन म्हणजे एकमेकांसोबत किंवा एका गटामध्ये काम करण्याची त्यांची हॅबिट ही वाढत जाते. आणि आपल्याला हेच डेव्हलप करायचं आहे मुलांमध्ये की पुढे जाऊन जेव्हा ते मोठे होतील, एखाद्या कंपनीमध्ये काम करताना किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताना, ऑफिसमध्ये काम करताना, त्यांना एकटं काम नाही करायचं आहे, तर त्यांना ग्रुपमध्ये काम करायचं आहे, पेअरमध्ये काम करायचं आहे, एखाद्या कमिटीत काम करायचं आहे, है ना. तर त्यांना ती हॅबिट त्यांची निर्माण झाली पाहिजे. तर ती कम्युनिकेशन स्किलद्वारे आपण ऑलरेडी तयार करत आहोत. मोस्ट ऑफ द लँग्वेज स्किल्स आर फोकस्ड. म्हणजे कोणते कोणते आपली लँग्वेज कशी असते बघा, काय काय असतं लँग्वेजच्या स्किलमध्ये. लँग्वेजच्या स्किलमध्ये काय काय असतं, हा प्रश्न आलेला होता एक मार्कासाठी, मे बी इंग्लिशमध्येच विचारला होता की ह्या स्किल्सचं जो चढता क्रम आहे तो मांडायला लावला होता. तर हे बघा, LSRW, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग. बाळ जे असतं तर ह्याच क्रमाने लँग्वेज शिकत असतं, ही जी स्किल्स आहेत ह्या शिकत असतं. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग ह्या ज्या स्किल्स आहेत त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये सर्वच्या सर्व फोकस असतात. कारण कॉन्व्हर्सेशन आपलं होत असतं तीन वेनी. एकतर स्पीचने होतं, स्पीच कुठे असेल, स्पीकिंगमध्ये असेल. दुसरं असतं व्हिज्युअल मोडमध्ये, ते कुठे असेल, व्हिज्युअल वेमध्ये ते असतं, रीडिंगमध्ये असेल आणि लिसनिंगमध्ये पण येईल. आणि तिसरं आहे रिटर्न फॉर्ममध्ये, तर त्याच्यामध्ये रायटिंग येईल आणि दुसरं आहे रीडिंग. तर सगळेची सगळे कम्युनिकेशन स्किलमध्ये कॉन्व्हर्सेशन मोडमध्ये सगळ्याच्या सगळ्या स्किल्सवरती आपलं काय असतं, फोकस असतं. त्यामुळे हा 11th पॉईंट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. मे बी हा पॉईंट आपला वरती यायला पाहिजे होता, कारण हा बाकीच्या पॉईंट्सपेक्षा इम्पॉर्टंट आहे. ऑल द स्किल्स आर फोकस्ड इन दिस कम्युनिकेटिव्ह अप्रोच. द कम्युनिकेशन स्किल्स हॅव प्रॅक्टिकल अँड फंक्शनल युटिलिटी. आता हा जी कम्युनिकेशन स्किल्स आहे याला प्रॅक्टिकल पण आणि फंक्शनल पण युजेस आहे. जेव्हा आपण बाहेर आपल्या विद्यार्थ्याला पाठवणार आहोत शाळा झाल्यानंतर, कॉलेज झाल्यानंतर, तर त्याचं कम्युनिकेशन स्किल जर व्यवस्थित असेल तर तो प्रॅक्टिकली एकदम व्यवस्थितपणे आपलं काम करू शकणार आहे. आणि फंक्शनल तर यूज दररोजचा आहे. बाहेर जाऊन त्याला दुकानात जाऊन काही वस्तू आणायची असेल तर त्याला कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. एखाद्या बसचं तिकीट असेल, रेल्वेचं तिकीट असेल, विमानाचं तिकीट असेल, काहीही करायचं असेल, बँकेत जाऊन काम करायचं असेल, बँकेतल्या पैशांचे व्यवहार करायचे असतील, शेअर मार्केट असेल, काहीही असेल, तर विद्यार्थ्यांना तिथे कम्युनिकेशन स्किल हे 100% लागणार आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण ऑनलाईन जरी असलो तरी आपल्याला एक कम्युनिकेटिव्ह ईमेल पाठवावा लागतो, एक मेसेज आलेला असतो, त्याला रिप्लाय देणं हे सुद्धा एक कम्युनिकेशन आहे, तो रिटर्न फॉर्म आहे. त्यामुळे त्याचे फंक्शनल आणि प्रॅक्टिकल युजेस आहे. युटिलिटी म्हणजे युजेस, की त्याचा वापर कुठे कुठे होणार आहे, प्रॅक्टिकली आणि फंक्शनली दोन्ही ठिकाणी वापर होणार आहे. पुढचं आहे द लर्नर्स ट्राय टू एक्सप्रेस देअर थॉट्स, फिलिंग्स अँड आयडियाज इन इंग्लिश अँड गेट मोर इन्वॉल्व इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. आता जसं जसं त्या मुलाला प्रॅक्टिस मिळते, एक्सपिरियन्सेस मिळत आहे, ॲटमॉस्फिअरद्वारे टीचर त्याला सारखे सारखे बोलत आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, एकमेकांसोबत बोला, काही ग्रुप प्रोजेक्ट देत आहेत, तर त्यावेळेस काय होतं की मुलगा आपोआप दे ट्राय टू एक्सप्रेस देअर थॉट्स, त्यांचे विचार, त्यांच्या भावभावना, फिलिंग्स किंवा आयडियाज ते इंग्लिशमध्ये बोलायचा ट्राय करत असतात. छोटे छोटे सेंटेन्स ते तयार करून एकमेकांसोबत बोलत असतात आणि ते गेट इन्वॉल्ड इन द टीचिंग लर्निंग प्रोसेस. त्यांची जी अध्यापनाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये ते समाविष्ट होण्याचा प्रयत्न करत असतात इंग्लिशमध्ये बोलून. ठीक आहे. तर 14 नंबरचा पॉईंट आहे, व्हाईल युझिंग द कम्युनिकेशन स्किल रिलेशनशिप इज एनकरेज्ड, कोऑपरेटिव्ह. आता मगाशीच आपण बघितलं की त्यांना ग्रुपमध्ये काम करायचं आहे. प्रोजेक्ट जर असेल तर एकटा तो पूर्ण करू शकत नाही. ग्रुप प्रोजेक्ट असेल, ग्रुप वर्क असेल, तर इंडिव्हिज्युअल टास्क किंवा पेअर टास्क जे असेल त्याला ते पूर्ण करायचं आहे. आपल्या मित्रांसोबत असेल, घरी जाऊन आपल्या आईवडिलांसोबत असेल, कुणाही सोबत त्याला काय करायचं आहे, कोऑपरेटिव्ह पद्धतीने त्याला ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे तिथे त्याची जी
रिलेशनशिप आहे बाकीच्यांसोबत, सोशिओ कल्चरल अप्रोच जो आहे तो इथे डेव्हलप झालेला दिसतो कम्युनिकेशन स्किलमध्ये. साहजिकच जर आपल्याला एखाद्याची गरज असेल तर आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे, मग त्या आपलं रिलेशनही त्याच्यासोबत व्यवस्थित जर असेल तर तर लवकर आपल्याला लोक हेल्प करतील. त्यामुळे रिलेशनशिप हे एनकरेज केलेलं आहे कम्युनिकेटिव्ह स्किलमध्ये, हे आपण बघितलं. द फिअर ऑफ ग्रॉमर इज नॉट ट्रबलिंग द स्पीकर. कम्युनिकेटिव्ह अप्रोच कशावरती भर देतो? इंटरॅक्शनवरती, भावनांचं आदान प्रदान, मेसेज पोहोचवणं, आपल्याला काय बोलायचं ते समोरच्याला कळलं तर बस झालं, इतकंच आहे. त्यामुळे जो ग्रामर किंवा स्ट्रक्चरल किंवा ग्रामर जे आहे, ग्रामरचे नियम जे आहेत त्याची इतकी भीती स्पीकरच्या मनात नसते. कधी कधी आपण बघत असतो ना की एखादा खूप चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतो आहे, पण त्याला ग्रामरचं नॉलेज खूपच काय असतं त्याला ग्रामरचं नॉलेज नसतं. जसं की आपले जे किंवा म्हातारे जे माणसं आहेत त्यांना बघा, काही काही लोकांना इंग्लिश बोलता येतं पण त्यांना लिहिता येत नाही, किंवा काही काहींना हिंदी पण बोलता येतं पण त्यांना लिहिता येत नाही, त्यांना ग्रामर नाही येत. टी व्ही बघून काही काही हिंदी शिकलेले आहेत, इंग्लिश शिकलेले आहेत, किंवा कोणतीही लँग्वेज ते ऐकून ऐकून शिकता, पण त्यांना ग्रामर येतंय का? नाही. त्यांना नाऊन प्रोनाऊन हे माहिती नाहीये. ठीक आहे, तर आपले आजी आजोबा जे पण असतील की जे अशिक्षित आहेत त्यांनाही बघा ग्रामरचं नॉलेज आहे का? त्यांना नाही, पण ते एक लँग्वेज बोलू शकता, किंवा कमीत कमी एक किंवा दोन लँग्वेज ते बोलू शकता. का? कारण त्यांचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते डेव्हलप झालेलं आहे, आणि त्यांना ग्रामरची गरज आहे का? नाही. तर इंग्लिशमध्ये असंच होतं, मुलांना जे ग्रामर जे आहे ते येत नसलं तरी ते लँग्वेज बोलतात. आपण जे बाळ बघतो की जे 5, 6, 7 वर्षांना जे बोलत असतं त्यावेळेस ते ग्रामरचा इतका विचार करताय का? नाही करत आहे, कारण त्याला ग्रामर म्हणजे काय तेच कळत नाहीये. तरी ते एक लँग्वेज व्यवस्थितपणे बोलू शकतं. कारण का? की ग्रामरवरती फोकस नसतो कम्युनिकेशनमध्ये, फोकस असतो की भाषा कळणं. जेव्हा एखादं लहान मुलगा तोडकं मोडकं जे बोलत असतं तेव्हा त्याच्या मम्मीला बरोबर कळतं की तो काय बोलतो आहे. तर इथे कम्युनिकेशन स्किल काय आहे, इम्पॉर्टंट आहे अप्रोचमध्ये, की भावना पोहोचलं, मुलाला काय पाहिजे ते त्याच्या मम्मीला कळलं, तर इथे एक कम्युनिकेशन झालं, ते कम्युनिकेशन पूर्ण झालं. तर आपण असं नाही म्हणू शकत की बाळ चुकीचं बोललं, बाळ अर्धच वाक्य बोललं मग त्यांचं कम्युनिकेशन नाही झालं. नाही, कम्युनिकेशन पूर्ण झालं. का? कारण त्याच्या मम्मीला ते बाळ काय बोललं ते कळालं, म्हणजे इथं कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे ती पूर्ण झाली आहे, त्यामुळे कम्युनिकेशन तिथं पूर्ण होतंय. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा की द फिअर ऑफ ग्रामर इज नॉट ट्रबलिंग द स्पीकर्स. 16 नंबरचा आहे, when the learner speaks fluently the communication skill approach proves to be successful, it means the approach is result oriented. है ना? जेव्हा विद्यार्थी फ्लुएंटली बोलायला शिकतो त्यावेळेस तो कम्युनिकेटिव्ह स्किलमध्ये विद्यार्थी सक्सेसफुल झालेला आहे. तर आपली जो अप्रोच आहे तो रिझल्ट ओरिएंटेड आहे. जर मुलाला कम्युनिकेशन स्किल येत असेल तर तो सक्सेसफुली त्याने ते स्किल ॲक्वायर केलं असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी इंग्लिशमध्ये बोलायला फ्लुएंटली बोलायला ट्राय करतो, 5, 10, 15, 20चे सेंटेन्स येतील, ज्याला ते रँडमली किंवा अचानकपणे जेव्हा बोलायला येतील त्याला ते एखाद्या टॉपिकवरती, तेव्हा त्याचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते व्यवस्थितपणे त्याने पार पाडलेला आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नसते. त्यामुळे हा पॉईंट आहे 16 नंबरचा, की व्हेन द लर्नर स्पीक्स फ्लुएंटली द कम्युनिकेशन स्किल अप्रोच प्रूव्स टू बी सक्सेसफुल, इट मीन्स द अप्रोच इज रिझल्ट ओरिएंटेड. आणि आपलं जे अप्रोच आहे ते आपण रिझल्ट ओरिएंटेड केलेलं आहे. As the procedure of using the communication skill approach is not rigid, the teacher can use the best suitable point of various teaching method. आता टीचरचं काम काय बनतंय की एक फॅसिलिटर म्हणून हे शिकवताना कम्युनिकेशन स्किल अप्रोच जो आहे तो रिजिड नाही आहे. ती काय आहे, एक एक सॉफ्ट एक स्मूथली प्रोसेस आहे, की असं नाही की विद्यार्थ्याला एका महिन्यातच त्याला कम्युनिकेशन स्किल शिकवायचं नाही आहे. विद्यार्थी काय करतोय की त्याच्या स्पीडने शिकतोय. काही मुलांना 10 दिवसातच यायला लागेल, काही मुलांना 10 महिन्यात लागेल, काही मुलांना 2 वर्ष लागतील. ही एक प्रोसेस आहे जी सॉफ्ट आहे, जी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती रिजिड नाही आहे, कठोर नाही आहे की तुला करावंच लागेल, तुला आलंच पाहिजे, असं नाही आहे त्याच्यामध्ये. कम्युनिकेशन स्किलमध्ये जितकी जास्त प्रॅक्टिस मिळेल तितकं जास्त मुलगा लवकर शिकतो. आणि हा जो अप्रोच आहे तो टीचरला काय करायचा आहे, आपल्या क्लासरूममध्ये आपल्या व्हेरियस टीचिंग मेथडमध्ये आणायचा आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पीडने शिकू द्यायचं आहे. ठीक आहे, तर आता इथपर्यंत आपण बघितलं की फ्युचर्स ऑफ कम्युनिकेशन स्किल. आता आपण जो आपला दुसरा पॉईंट आहे रायटिंग स्किल चॅप्टरचा, त्याचे फ्युचर्स बघणार आहोत. रायटिंग म्हणजे काय की लिखाण.
लेखन. रायटिंग इज द अल्टिमेट एम ऑफ लर्निंग अ लँग्वेज. आता आपली जी लँग्वेज जी आहे ती कशी जतन होणार आहे? आपल्यापर्यंत जे ग्रंथ वगैरे जे पोचले, जे उपनिषदे पोचले किंवा जे जुनं इतिहास जो पोचला तो कसा पोचला? तो कुठेतरी रिटर्न फॉर्म मध्ये होता, त्यामुळे तो पोचला है ना. तर रायटिंग वर्क जे आहे, रिटर्न जे वर्क आहे ते काय करतं, लँग्वेज वाचवण्याचं काहीतरी काम करत असतं. त्यामुळे रायटिंग स्किल जी आहे ती इम्पॉर्टंट आहे. आणि रायटिंग इज द अल्टिमेट एम ऑफ लर्निंग लँग्वेज. एखादा एखादा विद्यार्थी शिकलेला आहे असं केव्हा म्हणतो आपण? जेव्हा त्याला लिहिता वाचता येतं, तेव्हा तो एखादी लँग्वेज शिकला आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, कारण बोलतं तर सर्वांनाच येतं, ऐकायलाही सर्वांना येतं, पण लिहिता आणि वाचता ज्याला येतं त्या ती लर्निंगची ती काय आहे, एक अल्टिमेट एम आहे. LSRW मधला रीडिंग आणि रायटिंग जे आहे ते आपलं काय आहे, एक अल्टिमेट शेवटचं जे आपलं लँग्वेज मधला जो स्किल मधला जो पॉइंट आहे, LSRW. डब्ल्यू काय आहे, अल्टिमेट. अल्टिमेट म्हणजे शेवटचा एम जो आहे लँग्वेज लर्न करायचा, तर तो रायटिंग आहे. तर लिसनिंग बघा, लहान मूल जे असतं त्याला ऑलरेडी नॅचरलीच तो ऐकायला येत आहे. ऐकल्यानंतर तो काय करणार आहे, जे ऐकलेलं आहे तो बोलण्याचा ट्राय करणार आहे. लिसनिंग आणि स्पीकिंग करण्यासाठी त्याला शाळेत जावं लागतं का? नाही. लिसनिंग आणि स्पीकिंग त्याची नॅचरली होत असते. मग असं म्हणायचं की त्याला तो लँग्वेज शिकला आहे? नाही. असं कोणीही म्हणजे ज्याला लँग्वेज लर्न करायची आहे त्याला रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग ह्या सर्व स्किल्स त्याला सायमल्टेनियसली पार पाडायचे आहेत. तर मग रीडिंग नंतर तो काय करतोय, व्यवस्थितपणे त्याला रीड करता आल्यानंतर तो रायटिंग जे हे स्किल आहे ते शिकतोय. म्हणजे रायटिंग जे काय झालं आपलं अल्टिमेट एम ऑफ लर्निंग अ लँग्वेज. मग रायटिंग इज अ स्किल. लेखन काय एक स्किल आहे, ते आपल्याला ॲक्वायर करायचं. बाय रायटिंग वन कॅन प्रिझर्व हिज ऑर हर नॉलेज. रायटिंगने काय होतं की एखाद्याचं ज्ञान जे आहे ते प्रिझर्व होतं. प्रिझर्व म्हणजे काय, साचवलं जातं, संचय होतोय त्याचा. त्यामुळेच आपण विद्यार्थ्यांना म्हणतो बघा की तुम्ही एक प्रोजेक्टची वही करा, एक निबंधाची वही करा, एक क्लासवर्कची वही करा, एक गृहपाठाची करा है ना, होमवर्कची वेगळी, क्लासवर्कची वेगळी, एसेची वेगळी, अशा खूप साऱ्या वह्या करायला लावतो. आणि त्यामुळे ते काय करतात, त्यांचं नॉलेज जे आहे ते प्रिझर्व करून ठेवतात, व्यवस्थितपणे संचय करून ठेवतात त्यांच्या नॉलेजचा. रायटिंग फॉर्म रिक्वायर्स कम्प्लीट कंट्रोल ऑफ मसल्स ऑफ हँड अँड रिस्ट अँड देअर कोऑर्डिनेशन विथ आईज अँड माइंड. तर रायटिंग फॉर्ममध्ये काय करायचं आहे मुलांना, त्यांना काय पाहिजे आहे, रिक्वायर म्हणजे गरज आहे. रायटिंग फॉर्म रिक्वायर्स कम्प्लीट कंट्रोल. कम्प्लीट कंट्रोल कशाचं? मसल्स ऑफ हँड अँड रिस्ट. आपलं जे मनगट आहे, हात आणि बोटे यांचे जे मसल्स आहेत, जो आपला इथला रिस्टचा जो भाग आहे त्याचं पूर्ण कंट्रोल पाहिजे. आणि त्याचबरोबर कशाचं कोऑर्डिनेशन पाहिजे? डोळे आणि माइंड. डोळ्यांचं, हातांचं, रिस्टचं, फिंगरचं आणि माइंड. माइंड जर व्यवस्थित ठिकाणावर असेल किंवा लक्षपूर्वक असेल तरच आपल्याला ही जी रायटिंग स्किल आहे ती व्यवस्थितपणे येणार आहे. काय काय इम्पॉर्टंट आहे? कम्प्लीट कंट्रोल ऑफ मसल्स ऑफ हँड, हाताचे आणि रिस्टचे जे मसल आहेत ते, डोळे आणि माइंड, ह्या 3-4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत लँग्वेज स्किल शिकण्यासाठी. आता एक जे मिस्टर बेल जे एज्युकेशनिस्ट आहेत, त्यांनी लँग्वेजचे जे एक प्रोफेसर म्हणूया ते आहेत, तर त्यांनी काय म्हटलं आहे, इलिजिबल हँडरायटिंग इन अ यंग मॅन ऑर वुमन इज अ साइन ऑफ अन अनटायडी अँड केअरलेस माइंड. तर ज्याचं हँडरायटिंग जी खराब आहे एखाद्या मॅच्युअर माणसाची किंवा वुमनची, म्हणजे ज्याचं 17, 18, 19 वर्ष जे वय असेल, किंवा तर जो यंग मॅन आहे किंवा वुमन आहे त्याची हँडरायटिंग जर इलिजिबल असेल है ना, तर त्याची हँडरायटिंग जर चांगली नसेल, वाचता येणारी नसेल, तर ते कशाचं साईन आहे? इज अ साईन ऑफ अनटायडी ऑर केअरलेस माइंड. त्याचं माइंड कसं म्हणावं लागेल की त्याचं माइंड खराब, म्हणजे व्यवस्थितपणे तो लक्ष देत नाहीये किंवा अनटायडी, त्याला गोष्टी करण्यामध्ये तो निरस आहे, कंटाळवाणा आहे, किंवा आपली लाईफ एकदम लेझी तरीकेने जगत आहे, असं मिस्टर बेलचं म्हणणं आहे. की ज्याची हँडरायटिंग सुंदर तो व्यवस्थितपणे आता एक मराठीमध्ये पण एक म्हण आहे बघा की सुंदर अक्षर हाच खरा दागिना, असं काहीतरी मोत्यासारखं अक्षर असं आपण म्हणत असतो. तर मिस्टर बेलने म्हटलेलं आहे, कधी कधी हा प्रश्न मे बी विचारला जाऊ शकतो की असं हे कोणाचं म्हणणं आहे की हँडरायटिंग इन अ यंग मॅन ऑर वुमन इज अ साइन ऑफ अनटायडी ऑर केअरलेस माइंड, हे कोणी म्हटलेलं आहे? तर खाली 4 ऑप्शन येऊ शकता. तर मिस्टर बेलनी हे म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवायची थोडीशी गरज आहे.
कुठे तुम्ही जर नोट काढत असाल तर ही लाईन लिहून घ्या आणि मिस्टर बेलचं नाव लिहून घ्या, कधी कधी तुम्हाला हेल्प पडेल. किंवा फीचर्स ऑफ रायटिंग स्किलमध्ये लिहिताना याचं जर हे कोट जर टाकलं तर पेपर चेक करणारा त्याच्यावरती जास्त आपलं चांगल्या प्रकारे इम्प्रेशन पडू शकतं. तर मिस्टर बेलचं नाव आपण जर लिहू शकलं तर चांगलीच गोष्ट आहे. याच्या पुढे बघूया. सो रायटिंग शुड बी लिजिबल. लिजिबल म्हणजे वाचता येण्याजोगी है ना. रायटिंग शुड बी लिजिबल. असं नाही की तुमची हँडरायटिंग एकदमच कम्प्युटरवरती टाईप केल्यासारखी पाहिजे किंवा फॉन्ट एकदम व्यवस्थित पाहिजे किंवा मोत्यासारखं अक्षर पाहिजे असं नाही आहे. सो रायटिंग शुड बी लिजिबल. लिजिबल म्हणजे वाचता येण्याजोगी नीट. देअर शुड बी अ फ्लुएन्सी अँड ब्युटी इन रायटिंग. मग रायटिंग कशी पाहिजे, जसं आपलं बोलणं स्मूथली आणि एक फ्लुएन्सी असते त्याच्यामध्ये, तसं रायटिंगमध्येही एक फ्लुएन्सी, एक स्पीड पाहिजे. अँड ब्युटी इन रायटिंग, एक सुंदरता आपल्या हँडरायटिंगमध्ये असायला पाहिजे. नाव वी शॉल लर्न द फ्युचर्स ऑफ रायटिंग स्किल. आता हे तर बघितलं आपण की कन्सेप्ट काय आहे रायटिंगची, एक ओव्हरऑल बघितलं. आता बघूया की फीचर्स ऑफ रायटिंग काय काय आहेत. तर परीक्षेला जर असा प्रश्न विचारला गेला तर आपल्याला इथे दिलेल्या 10 पॉईंट दिलेले आहे, कमीत कमी 8 पॉईंट आपल्या लक्षात राहिलेले पाहिजे. तर आहे डिस्टिंक्टनेस. रायटिंग शुड बी इझिली नोटीस, इट शुड बी व्हेरी क्लिअर. की त्याचं दिखाऊ स्वरूप कसं आहे, कसं पाहिजे की इझिली नोटीस झाली पाहिजे. जिथे लाईन्स दिलेल्या आहेत तिथे लिहिलं गेलं पाहिजे. आपण एका सरळ रेषेत किंवा 4 लाईनची जी नोटबुक असेल इंग्लिशच्या संदर्भात तर ती इझिली नोटीस झाली पाहिजे. जे पेज आहे तिथे लिहिलं पाहिजे. इट शुड बी व्हेरी क्लिअर. आणि जे लिहिलेलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे की आपण लिहितो आहे तर ते आपल्याला कळलं पाहिजे. प्रॉपर स्पेसिंग, त्याची 2 अक्षरांमध्ये 2 वर्ड्समध्ये सेंटेन्समध्ये एक प्रॉपरली काय करायचं, एक प्रॉपर स्पेस द्यायचा आहे. आणि खूपच गिचमिडकाला आपण ज्याला म्हणतो किंवा एकदम पासमध्ये लिहायचं नाही आहे, थोडंसं अंतर ठेवून त्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. आता मुलांना हे कसं शिकवणार, लहान मुलांना तर प्रॉपर स्पेसिंग वगैरे काही कळत नाही आहे. तर स्पेस कसा द्यायचा, तर त्यांना सांगायचं की तुमच्या हातामध्ये जे इरेजर आहे तुम्ही एक शब्द लिहा, समजा MY लिहिला, माय नंतर इरेजर ठेवा. जेवढी जागा ते इरेजर यूज करेल तेवढी सोडून द्या. म्हणजे इरेजर उचलू नका. पुढे लिहा नेम. नेम लिहिल्यानंतर परत ते इरेजर उचलून नेमच्या पुढे ठेवा. जेवढी जागा इरेजरने घेतलेली आहे ती तशीच राहू द्या. इरेजर उचलायचं नाही. पुढे लिहा इज. ठीक आहे. इज नंतर परत इरेजर उचलून. तर हे काय होईल की एक प्रॉपर स्पेसिंग ची सवय त्या विद्यार्थ्यांना लागेल. अशा प्रकारे टीचर प्रॉपर स्पेसिंग विद्यार्थ्यांनी शिकू शकता. आणि रायटिंगची पण ही एक काय प्रॉपर स्पेसिंग आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की समजा एक ही जी लाईन आहे प्रॉपर, त्याच्यानंतर बघा इथे स्पेस दिलेला आहे, डिस्टन्स स्पेस दिलेला आहे, बिटवीन स्पेस आहे, द वर्ड. म्हणजे हे काय झालेलं आहे, रायटिंग स्किलचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये काय असतं एक प्रॉपर स्पेसिंग दिलेलं असतं. त्यानंतर आहे साईज. साईज ऑफ ऑल लेटर्स शुड बी प्रॉपर, इक्वल अँड युनिफॉर्म. तर रायटिंगमध्ये जेव्हा आपण लिहित असतो तर त्यांचे सगळे शब्द कसे असतात, हँडरायटिंगचे कसे असले पाहिजे की एका प्रॉपर शेपमध्ये, इक्वल पाहिजे आणि युनिफॉर्म पाहिजे. असं नाही की आपण ABCD स्मॉल केसमध्ये लिहिली, कधी कधी मोठ्या केसमध्ये लिहिली किंवा खालीवर लिहिलं, असं नाही. इक्वली पाहिजे. ज्याची जिथं जी जागा आहे तिथेच ते पाहिजे. त्यांच्यामध्ये एक युनिफॉर्मिलिटी पाहिजे. ते प्रॉपरली लिहिले गेलेले पाहिजे. त्यांची साईज काय पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, लहान मोठी नाही पाहिजे. समजा तुम्ही जर 4 लाईनच्या नोटबुकमध्ये लिहित असाल तर प्रॉपरली तेवढेच पाहिजे, किंवा एकेरी वही एकेरी लाईनमध्ये लिहित असाल तर तेवढ्या स्पेसमध्येच ते वर्ड्स पाहिजे. चौथी आहे सिम्प्लिसिटी. रायटिंग शुड नॉट बी सो डेकोरेटिव्ह. सिम्प्लिसिटी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ रायटिंग. कधी कधी आपण जर बघितलं काही काही मुलींच्या नोटबुक्समध्ये काय असतं की थोडंसं लिहितात पण वेगवेगळ्या कलरचे पेन वापरतात, नंतर बॉर्डर, नंतर असं काहीतरी खाली अंडरलाईन, नंतर तिरकं, अशा बऱ्याच वेळेस ते काय करत असतं की डेकोरेशन हे करत असतात शब्दांना. तर ते प्रत्येक वेळेस आपल्याला काय नाही आहे, पॉसिबल नाही आहे. प्रत्येक पानावरती ते नसावं. एखादं खूप सारं टायटल आहे, पहिलंच पान आहे, तर त्याला आपण डेकोरेशन करू शकतो. पण प्रत्येक वेळेस प्रत्येक शब्दाला आपल्याला डेकोरेटिव्ह करायचं नाही आहे. सिम्प्लिसिटी इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ रायटिंग. जे सिम्पल आहे, जे पेनने लिहिलेलं आहे, ब्लॅक पेन असेल, ब्ल्यू पेन असेल, किंवा लहान मुलांच्या संदर्भात 3री-4थीपर्यंत पेन्सिल असेल, तर जे सिम्पल आहे तेही याचं एक वैशिष्ट्य आहे. 5वी आहे स्ट्रेट लाईन.
रायटिंग शुड बी इन अ स्ट्रेट लाईन. आता हे बघा, जे तुमच्या समोर जे प्रिंट झालेलं आहे ते एका सरळ रेषेत आहे, त्यामुळे आपल्याला समजते. ते जर इथे एक शब्द, इथे एक शब्द, इथे एक शब्द, इथे एक शब्द, इथे एक शब्द जर असेल तर आपल्याला काही त्याचा थांगपत्ता लागणार नाही, कळणार नाही की काय लिहिलंय. त्याच्यामुळे स्ट्रेट लाईनमध्ये जे एक रायटिंग ही नेहमी पाहिजे. तर हा 5वा पॉईंट झाला. 6वा आहे स्पीड. देर शुड बी प्रॉपर स्पीड फॉर रायटिंग. रायटिंग करण्यासाठी आपल्याकडे कसा स्पीड पाहिजे, एक प्रॉपर स्पीड पाहिजे. जास्त फास्ट पण नाही किंवा एकदम स्लो पण नाही. वर्गामध्ये बघा, काही काही 40 मिनिटाचा जर क्लास असेल तर 5 लाईन लिहायला ते काही मुलं काय करतात, 40 मिनिटं घालवतात, आणि काही काही मुलं 2 मिनिटामध्ये सर्व लिहून टाकतात. तर एक प्रॉपर स्पीड विद्यार्थ्यांमध्ये आणि कोणीही असेल त्या ठिकाणी तर त्यांच्यामध्ये पाहिजे. इफ वन राईट्स व्हेरी स्लोली, ही ऑर शी नॉट राईट द examination paper in time, or if one writes very fast, he or she may commit mistakes in examination paper. So normal speed is a feature of writing. आता इथे बघा, इफ वन राईट्स व्हेरी स्लो, जर एखादा जर खूप स्लोली लिहित असेल तर तो काय करणार आहे, एक्झामिनेशन मध्ये त्याला टाइम पुरणार नाही आहे. बरोबर, की खूपच स्लो लिहितोय, 2 तास पुरणारच नाही एखाद्या पेपरला, मग तो काय करेल, त्याला मार्क्स कमी येतील, त्याचा जो आहे परफॉर्मन्स तो डाऊन होणार आहे. किंवा इफ वन राईट्स व्हेरी फास्ट, ही ऑर शी मे कमिट मिस्टेक्स, मे, है ना, तो काय करणार आहे, मिस्टेक्स करणार आहे आपल्या एक्झाम पेपरमध्ये. खूप फास्ट लिहिलं, काही काही एखादा पॉईंट लिहून सुटून गेला, एखादा प्रश्नच सुटून गेला आणि पेपर जमा करून आला आणि नंतर कळलं की अरे यार, मागचा प्रश्न तर राहून गेला. तर काय होणार आहे, त्याचं नुकसान होणार आहे, शैक्षणिक परफॉर्मन्स परत डाऊन. त्याच्यामुळे आपला सो नॉर्मल स्पीड इज अ फ्युचर ऑफ रायटिंग स्किल. एक व्यवस्थितपणे आपला जो स्पीड आहे, नॉर्मल जो स्पीड आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. नंतर आहे कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन मार्क्स. कॅपिटल लेटर्स शुड बी यूज्ड ॲट द प्रॉपर प्लेसेस अँड अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स. काय काय सांगितलं आहे त्यांनी. कॅपिटलायझेशन म्हणजे काय, की आपण समजा एखादं नाव लिहितोय तर ते नावातलं पहिलं अक्षर काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. एखाद्या शहराचं नाव लिहितोय त्याचं अक्षर काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. सिटीचं वगैरे नाव लिहितोय तर त्याचं पहिलं अक्षर कसं पाहिजे, कॅपिटल पाहिजे. आणि त्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स पाहिजे. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह, पूर्णविराम झाला, स्वल्पविराम झाला, क्वेश्चन मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, डबल इन्व्हर्टेड कोमा आहे, है ना, सिंगल अवतरण चिन्ह आहे. अशा विविध प्रकारचे हे काय आहेत, लिहिताना पंक्च्युएशन मार्क्स आहे. त्या पंक्च्युएशन मार्क्सचा आणि कॅपिटलायझेशनचा जर व्यवस्थितपणे कॉम्बिनेशनचा यूज जर केला तर ते काय असणार आहे, प्रॉपरली असणार आहे. अदरवाईज द रायटिंग विल नॉट बी प्रॉपर. नाहीतर काय असणार आहे, ती रायटिंग आपली प्रॉपर पद्धतीने नसणार आहे. 7वा पॉईंट क्लिअर झाला की कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन पाहिजे. नंतर आहे फ्लुएन्सी. रायटिंग शुड बी इझी अँड वेल. वन शुड राईट विदाउट एफर्ट्स. इट शुड बी डन इन अ स्मूथ अँड स्किलफुल वे. आता फ्लुएन्सी जेव्हा हा शब्द येतो, तो फ्लुएन्सीमध्ये आपण आन्सर लिहिताना स्मूथ आणि स्किलफुल वे हे 2 शब्द टाकायचेच आहे. हे 2 शब्द टाकून त्याला जर अंडरलाईन केलं तर पेपर जो चेक करणार आहे त्याला कळेल की हा फ्लुएन्सीचा अर्थ स्मूथ आणि स्किलफुल वे आहे, म्हणजे हे उत्तर 1 मार्कासाठी बरोबर आहे असं त्याचा, आणि आपल्याला 1 मार्क मिळून जाईल. बघा, रायटिंग शुड बी इझी अँड वेल. वन शुड राईट विदाउट एफर्ट्स. विदाउट एफर्टचा अर्थ होतो की जास्त मेहनत न घेता. एखाद्याला जर लिहायला लावलं स्वतःचं नाव तर तो विदाउट एनी एफर्ट ही ऑर शी कॅन राईट. तर त्याला म्हणायचं की फ्लुएन्सी, आरामशीर, स्मूथली, त्याला जास्त कष्ट करायची गरज नसणार आहे, किंवा आणि एक व्यवस्थित स्किलफुल वे, त्याने तो जसा शिकलेला आहे तशा पद्धतीने तो स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये जर तो लिहू शकला तर त्याला आपण काय म्हणायचं, फ्लुएन्सी म्हणतो. ब्युटी. द अपीअरन्स ऑफ रायटिंग शुड बी सिम्पल बट ब्युटिफुल. 9वा पॉईंट आहे की आपलं आपण जे लिहितो ते कसं पाहिजे, त्याचा अपीअरन्स, त्याचा लुक कसा पाहिजे, ते कसं दिसलं पाहिजे. इट शुड बी व्हेरी सिम्पल. सिम्पल पाहिजे, त्याला डेकोरेशन नाही पाहिजे, विविध कलरचे पेन्स नाही पाहिजे, जास्त अंडरलाइटिंग किंवा हायलाइटिंग, ओव्हर रायटिंग वगैरे नाही पाहिजे. तरीही ते कसं दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे. सुंदर कसं दिसेल, त्याची साईज व्यवस्थित असेल, स्पेलिंग मिस्टेक नसतील, प्रॉपर स्पेसिंग असेल, साईज है ना, त्याच्यानंतर सिम्प्लिसिटी असेल, प्रॉपर स्पेसिंग असेल, डिस्ट्रिक्टिव्ह असेल, तर अशा पद्धतीने त्याची ब्युटी ही वाढू शकते. नंतर आहे स्विफ्ट एक्झिक्युशन. रायटिंग ॲक्टिव्हिटी शुड बी डन व्हेरी स्विफ्टली अँड स्मूथली. जेव्हा आपण रायटिंग ॲक्टिव्हिटी देतो विद्यार्थ्यांना तेव्हा असं नाही की एकाच वेळेस समजा 40 मिनिटाचा क्लास असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने
जर लहान मुलं असतील तर कमी अभ्यास द्यायचा आहे, रायटिंगचा ॲक्टिव्हिटी कमी करायची आहे. मोठे मुलं असतील 8वी पर्यंतचे, 7वीचा क्लास असेल तर त्यांना थोडंसं आपण जास्त देऊ शकतो, 2-3 पानांचा त्यांना हँडरायटिंगचा सराव ॲक्टिव्हिटी देऊ शकतो. लहान मुलं असतील तर 10 सेंटेन्स किंवा 10पेक्षाही कमी सेंटेन्स त्यांना द्यायचे आहे. तिथेच त्यांचं प्रॉपरली त्यांचं इव्हॅल्युएशन तिथं झालं पाहिजे. आणि ही सगळी ॲक्टिव्हिटी जी आहे 1 तासाचं जर असेल 1 पिरियडमध्ये, तर ती स्विफ्टली पण झाली पाहिजे, स्मूथली पण झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 40 मिनिटाच्या आतच तुमची पूर्ण ॲक्टिव्हिटी एका दिवसामध्ये रायटिंग ॲक्टिव्हिटी ही पूर्ण झाली पाहिजे. तर हे आहेत फ्युचर्स ऑफ रायटिंग स्किल. विद्यार्थी शिकताना रायटिंग शिकताना काय काय त्यांच्या लक्षात घ्यायचं आहे ते आपण आता बघितलं. एक्झामला जर क्वेश्चन आला की राईट फ्युचर्स ऑफ रायटिंग, तर आपल्याला लिहिता आले पाहिजे. वरील पद्धतीने आपण लिहू शकतो. नंतर आहे मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल कसं शिकवायचे मुलांना, आपण कम्युनिकेशन स्किल बघितलं मगाशी, कसं शिकू शकतो ग्रुप वर्क वगैरे देऊन, डायलॉग वगैरे शिकून, तर ते बघितलं. आता बघायचं रायटिंग स्किल कसं शिकवणार आहोत. द रायटिंग स्किल इज अ डिफिकल्ट स्किल दॅन अ रीडिंग. हे स्किल काय आहे, डिफिकल्ट आहे कशाच्या तुलनेत, रीडिंग स्किलच्या तुलनेत हे काय आहे, थोडंसं अवघड आहे. लर्निंग टू राईट इन्व्हॉल्व्ह मॅन्युअल स्किल्स सच ॲज होल्डिंग अ पेन. का अवघड आहे तर बघा याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे. याच्यामध्ये मॅन्युअल स्किल्स इन्व्हॉल्व आहे, जसं की होल्डिंग अ पेन, पेन पकडण्याचं कौशल्य लहान मुलांसाठी, पेन्सिल पकडण्याचं, कंट्रोलिंग द मसल्स ऑफ फिंगर्स. जसं की आपण बघतो की छोटं जे बाळ असतं 6-7 वर्षांचं जे असतं, त्यांचे हाडे अजूनही बऱ्या पद्धतीने डेव्हलप झालेले नसतात, कमकुवत असतात. त्यांच्या फिंगर्सला मसल्सला इतकी काही ट्रेनिंग झालेली नसते. त्यामुळे हे मॅन्युअल जे स्किल आहे ते काही काही विद्यार्थ्यांना परफॉर्म करताना थोडीशी तकलीफ होते. त्यांचे बोटांचे जे फिंगरची मूवमेंट आहे ती व्यवस्थित पद्धतीने होत नसते. त्यानंतर त्यांना करायचं कीपिंग अ पेपर टू नोटबुक स्ट्रेट. त्यांना वही धरायची आहे पूर्णपणे व्यवस्थितपणे, वहीचं पान उलटायचं आहे, एका हाताने वही, एका हाताने पेन किंवा पेन्सिल पकडायचे आहे. त्यानंतर हँड आय कोऑर्डिनेशन. तर ते फळ्यावरून लिहित असेल तर त्यांना बघून लिहायचं आहे. हात त्यांचा कुठे असणार आहे, त्यांचे मसल कसे असणार आहे, त्यांच्या फिंगरची मुवमेंट कशी होणार आहे, हे सगळं कोऑर्डिनेशन एकाच वेळेस सायमल्टेनियसली पाहिजे असतं. त्यामुळे हे एक डिफिकल्ट स्किल मानलं गेलेलं आहे. कशाच्या तुलनेत, रीडिंग स्किलच्या तुलनेत. द टीचिंग लँग्वेज रायटिंग शुड नॉट बिगिन विथ द टीचिंग ऑफ अल्फाबेट. द मेथड अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग शुड बी फॉलोज. आता जर एखाद्याला तुम्हाला जर कुठे इंटरव्ह्यूला गेला तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही मुलांना रायटिंग स्किल कसं शिकवशाल. मलाही हा प्रश्न विचारला होता. जे इंटरव्ह्यूवर होते माझे त्यांनी विचारलं होतं की समजा तुम्ही सिलेक्ट झालेला टीचरसाठी आणि मुलांचा पहिलाच दिवस आहे आणि मुलांना शिकवायचं आहे रायटिंग स्किल, तर तुम्ही कसं शिकवणार. तर ऑब्व्हियसली सर्वांचाच आन्सर असणार आहे की सर आम्ही त्यांना ABCD शिकवू पहिल्यांदी. तर नाही, तर सर्वात ही चुकीची पद्धत आहे. ABCD शिकवणं सर्वात पहिल्यांदी पहिल्याच दिवशी किंवा जेव्हाही आपण रायटिंग वर्क इंट्रोड्यूस करतो तर नाही. सर्वात पहिल्यांदी त्यांना काय शिकवायचं आहे, तर हे बघा इथं जी लाईन दिलेली आहे ते शिकवायचं आहे. द टीचिंग लँग्वेज रायटिंग शुड नॉट बिगिन म्हणजे शुड नॉट स्टार्ट विथ द टीचिंग ऑफ अल्फाबेट्स. ABCD शिकवायची नाही आहे. द मेथड अँड टेक्निक ऑफ टीचिंग रायटिंग शुड बी फॉलो. तर काय शिकवायचं आहे त्यांना, गिव्ह द लर्नर सफिशियंट ओरल टीचिंग. रायटिंग शिकवण्याच्या पहिले त्यांना ओरल टीचिंग, ABCD किंवा काय पण असेल गाणे गोष्टी त्यांची ओरल प्रॅक्टिस खूप झालेली पाहिजे. टेक रीडिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड ऑर फ्लॅश कार्ड. त्याची रीडिंग घ्या. त्यांना बार बार एखादं फ्लॅश कार्ड मोठ्या कार्ड्सवरती दाखवा, फ्लॅश कार्ड्सवरती दाखवा, स्लाईड्सवरती दाखवा, ब्लॅकबोर्डवरती दाखवा. त्याची रीडिंग प्रॅक्टिस घ्या, पेअर ग्रुपमध्ये घ्या. देन tell the learners to write large movements using a pen pencil to develop a good penmanship. पेनमॅनशिप म्हणजे की इंट्रोड्यूस करतो आपण पेन्सिल किंवा पेन आणि ती हाताळण्याचं कौशल्य जे आहे त्याला आपण पेनमॅनशिप हा एक शब्द वापरला आहे. तर त्यांना कशाची मुवमेंट करायची आहे, लार्ज मुवमेंट. त्यांना असं नाही सांगायचं की तुझं अक्षर एकदम ह्या लाईनमध्येच आलं पाहिजे, असं नाही सांगायचं आहे. तर लहान मुलगा आहे त्यांची सुरुवातीला जे काय होणार आहे त्यांची मुवमेंट ही मोठ्या मोठ्या लाईन्स काढून द्यायच्या आणि त्यांना असं गिरवायला लावायचं आहे. बघा आपली हाताची कधी कधी काय होते, हालचाल इतकी व्यवस्थितपणे होत नाहीये. त्यांना अशा पद्धतीने त्यांना एक मुवमेंटची, हँड मुवमेंटची प्रॅक्टिस द्यायची आहे. नंतरचे हे बघा ही जी लाईन्स आहेत
हाफ सर्कल, अशा अशा पद्धतीने त्यांना आपण एक प्रॅक्टिस द्यायची सुरुवात करायची आहे. नंतर ही आहे ज्या कर्व लाईन टेकडीसारखे दिसतात बघा, आणि मुलांना हे सांगायचं पण आहे की हे बघा हे कसं दिसतंय. त्यानंतर लाईन्स जे आहे स्लॅन्टिंग लाईन आहे किंवा हे वेव्स सारखे बघा, अशा पद्धतीने रायटिंग वर्क त्यांना इंट्रोड्यूस करायचं आहे. यामध्ये तुम्ही ॲड करू शकता की त्यांना सांगायचं की झिरोज बनवा, अंडे बनवा, गोल गोल आले पाहिजे असं सांगा. ठीक आहे. त्यानंतर त्यांना सरळ रेषा मारायला सांगा, आडव्या रेषा मारायला सांगा, नंतर त्यांना अशा वाट्या काढायला सांगा. आपण ह्याच पद्धतीने शिकलेलो आहे बघा. आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा रायटिंग स्किल अशी इंट्रोड्यूस करायची आहे. हे तर झालं की कसं काय शिकवायचं आहे, कसं शिकवायचं आहे. दुसरं आहे टेक प्रॅक्टिस फॉर मेनी टाइम्स, दिस इज अ प्री रायटिंग प्रॅक्टिस. ही काय आहे, त्यांची एक प्री रायटिंग प्रॅक्टिस आहे. त्यांना ABCD नाही शिकवायची पहिल्यांदी, त्यांना लाईन्स शिकवायच्या आहेत, स्लॅन्टिंग लाईन्स किंवा काय जे आहे आपल्याला जे पण शिकवायचं होतं ते आपण शिकवणार आहे त्यांना. नंतर आहे ग्रुप द लेटर्स अकॉर्डिंग टू शेप्स अँड अकॉर्डिंग टू देअर शेप्स. मग नंतर काय करायचं आहे त्यांना, जसं की आपण बघितलं की ABCD त्यांना काय करायची आहे, लगेच शिकवायचीच नाही आहे. आपण काय करायचं, ग्रुप द लेटर अकॉर्डिंग टू शेप्स. आपण ABCD कशी शिकलोय, A to Z शिकलोय, A नंतर BCDEFGHI अशा पद्धतीने XYZ पर्यंत शिकलेलो आहे. पण नाही, काही काही एज्युकेशनलिस्टच्या मते विद्यार्थ्यांना अल्फाबेट्स इंट्रोड्यूसच करायचे नाही पहिल्यांदी. पण आत्ता काय होतंय की मुलं सिनियर KG ज्युनियर KGमध्ये जातानाच त्यांना ABCD ऑलरेडी पाठ असते, त्यामुळे ही तकलीफ होऊ शकते. पण एकदा की आपण असे ग्रुप जर केले बघा, की कशी ग्रुप करायची, त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या शेपवरनं ग्रुप करायचे. हा जो पहिला ग्रुप आहे बघा, OACEDBGPQ, यांच्यामध्ये एक सिमिलॅरिटी आहे त्यांच्या शेपवरनं, त्याच्यामुळे हे काय झालेलं आहे, एक राऊंड राऊंड पद्धतीने मांडलेलं आहे. स्मॉल केसमधले हा एक ग्रुप तयार झाला. त्यांच्यानंतर बघा MNHRFJLITYU, हा जो एक ग्रुप आहे हा पण एक तयार झालेला आहे. किंवा WVXZ आणि K, हा एक परत एक ग्रुप तयार झाले. त्यांचं असं म्हणणं आहे की प्री रायटिंग स्टेजच्या नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना काय करा की ह्या ग्रुपनुसार शिकवा. याच्यामध्ये 26 लेटर आहेत. ABCD असं क्रमवार शिकवण्यापेक्षा तुम्ही त्यांना अकॉर्डिंग टू देअर शेप्स शिकवा, ही एक पद्धत आहे. आणि ही पद्धत आणि अजून एक पद्धत आहे सजेस्टेड बाय मिस्टर FG फ्रेंच गिवन बिलो. त्यांनी काय सांगितलं की राऊंड कॅपिटल्सचा एक ग्रुप तयार करा. हे बघा, हे राऊंड राऊंड दिसत आहेत OQCGD, हे जे राऊंड आकाराचे जे आहेत त्यांचा एक वेगळा राऊंड कॅपिटलचा एक ग्रुप तयार करा. नंतर आहे की स्क्वेअर कॅपिटल, स्क्वेअर सारखे दिसणारे चौकोनी चौकोनी जे आहेत त्यांचा एक ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना कॅपिटल लेटर्स शिकवा. नंतर आहे हाफ स्क्वेअर कॅपिटल्स, की जे हाफ स्क्वेअर सारखे दिसतात बघा, बॉक्स पूर्ण बॉक्स नाहीये, जे ओपन आहेत एका साईडने. तर अशा पद्धतीनेही हा एक ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना शिकवला जाऊ शकतो, असं यांचं म्हणणं आहे, FG फ्रेंच यांचं. त्यानंतर हाफ सर्कलवाले जे आहेत हे SPBR, हे विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करून शिकवायचं आहे. आता इंट्रोड्यूस स्मॉल लेटर्स और कॅपिटल्स इन बिकॉज इच मेथड हॅज इट्स ॲडव्होकेट. आता आपला टीचर जेव्हा क्लासमध्ये जातो त्यावेळेस तो खूप साऱ्या थेरीज, ॲप्रोचेस वगैरे खूप सारं शिकतो. पण जेव्हा तो प्रॅक्टिकली वर्गात जातो त्यावेळेस त्याला कळतं की नाही, आपण जे शिकलो आहे ना ते फक्त पुस्तकात आहे. आता तिथून पुढे त्याची खरी मेहनत सुरुवात होते की आता आपल्याला काय करायचं आहे. आता यांनी सांगितलं की असं शिकवायचं OQCGD, आता हे आपल्या लक्षात बसणार नाही, आपल्याला ही पद्धत एवढी खास वाटणार नाही. कारण बिकॉज ऑलरेडी स्टुडंट नो ABCD, त्यांना ऑलरेडी येत आहे ABCD. जर त्यांना ऑलरेडी ABCD जर येत आहे तर आपण त्याचा फायदा का नाही करून घ्यायचा. त्यामुळे आपण त्यांना ABCD पद्धतीनेही शिकू शकतो. आणि ही लाईन तीच सांगते बघा की प्रत्येक मेथडला त्याचा त्याचा एक ॲडव्होकेट आहे. प्रत्येकजण म्हणेल की माझीच पद्धत एकदम भारी आहे, तुम्ही असं शिकवा. पण नाही, टीचरने काय करायचं, स्वतःच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्मॉल लेटर्स किंवा कॅपिटल लेटर्स इंट्रोड्यूस करून स्वतःच्या पद्धतीने शिकवायचे. टीचरला जी पद्धत किंवा विद्यार्थ्यांना जी पद्धत व्यवस्थित वाटेल ती शिकवायची आहे. त्यानंतर द टीचर शुड गिव्ह द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन टू द स्टुडंट्स ऑर पीपल्स, है ना. रायटिंग करताना टीचरने काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, विद्यार्थ्यांना काय काय सांगायचं आहे, त्या इन्स्ट्रक्शन्स बघायच्या. तर हा प्रश्नही 2 मार्क्सला येऊ शकतो की ॲज अ टीचर व्हॉट इन्स्ट्रक्शन्स विल यू गिव्ह टू युअर
चिल्ड्रन, है ना, की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कोणत्या इन्स्ट्रक्शन देणार आहात जेव्हा ते विद्यार्थी राईट करणार. व्हाईल रायटिंग टीचरने इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे की बॉडी शुड बी अपराईट. तुमची जी बॉडी आहे, तुमचं जे शरीर आहे, पाठ आहे, बॅक जी आहे ती अपराईट पोझिशनमध्ये व्यवस्थितपणे पाहिजे, ना की तुम्ही झोपून लिहा किंवा बेंड होऊन लिहा. बेंचवरती काही काही मुलं झोपून लिहितात, त्यांचा जो चेहरा आहे तो एकदम बेंचच्या फळीला लागतो आणि मग ते लिहितात, किंवा गाल त्यांचा जो आहे तो एका साईडने काना होतो. तर नाही, तसं नाही पाहिजे. त्यांची बॉडी शुड बी अपराईट, व्यवस्थितपणे त्यांचे आर्म्स जे आहेत ते टेकले गेलेले पाहिजे, पॅरलल टू डेस्क. त्यांच्या बेंचवरती त्यांचे आर्म जे आहेत, ज्या हाताने ते लिहिणार आहेत, दोन्ही हात त्यांचे खाली टेकलेले पाहिजे. हेड शुड हॅव लिटल बेट. आता हा त्यांची त्यांचं जे डोकं जे आहे ते आयची मुवमेंट करण्यासाठी, डोळ्यांची मुवमेंट करण्यासाठी, ब्लॅकबोर्डकडे बघण्यासाठी, वहीकडे बघण्यासाठी थोडंसं लिटल जे बेंट आहे ते चालेल, पण तेही एका विशिष्ट त्याची लय पाहिजे, त्या पद्धतीने त्यांचं हेड एक त्या तिथे तो बेंट चालेल. नंतर आहे आईज शुड बी 12 इंचेस फ्रॉम द पेपर. 12 इंचेसचा जो गॅप आहे तो लिहिण्याच्या पेपर पासून त्यांच्या डोळ्यांचा पाहिजे, कमीत कमी 12 इंचेसचा पाहिजे. पेपर एज शुड बी पॅरलल टू द एज ऑफ द डेस्क. पेपरचे जे कोणे आहेत, समजा हे एजेस, एजेस म्हणजे काय, कोणे, हे चार कोपरे जे आहेत ते कसे पाहिजे. समजा हा जर आपली स्क्रीन जर पेपर जर धरला तर आणि बेंच जर धरली तर बेंचचे कोणे आणि एजेस ऑफ द डेस्क आणि पेपरचे जे कोपरे आहेत, कोणे जे आहेत ते एकमेकांना पॅरलल पाहिजे, समांतर पाहिजे. हँड शुड रेस्ट लाईटली ऑन द एंड ऑफ द लिटल फिंगर अँड द साईड ऑफ द रिस्ट. आपले हात जे आहेत ते लिटल फिंगरवरती आणि साईड ऑफ द रिस्टवरती आपण काय करू शकतो, त्यांना रेस्ट देऊ शकतो, आराम देऊ शकतो. कशांना, आपल्या हातांना. आपला जो रिस्ट आहे आणि आपली जी शेवटची जी फिंगर आहे लिटल फिंगर, तिथे आपला हात टेकवू शकतो, तिथे त्यांना थोडासा आरामदायी ठेवू शकतो. आपला हात हवेमध्ये नसायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्त तकलीफ होणार नाही आणि आपण जास्त लिहू शकतो. आपल्या हातांना जो आराम द्यायचा आहे तो कशाला पाहिजे, लाईटली जो दिला पाहिजे तो लिटल फिंगर, शेवटची जी फिंगर आहे करंगळी आणि साईड ऑफ द रिस्ट. हाताचा जो पंजा आहे त्याच्या खालचा जो तळवा आहे तिथं आपण थोडासा रिस्टचा जो भाग आहे त्याचा यूज करून आपल्या हातांना आराम देऊ शकतो. ट्रान्स्क्रिप्शन और कॉपिंग इज द फर्स्ट एक्सरसाइज इन रायटिंग. आता विद्यार्थी जे रिटर्न काम करणार आहे ते स्वतःच्या मनाने करणार आहेत का, नाही, किंवा त्यांना असं नाही म्हणायचं की जा आणि पाच किंवा 10 लाईन स्वतःच्या मनाने नाही, लिहिता नाही येणार त्यांना. तर ट्रान्स्क्रिप्शन और कॉपिंग, फळ्यावरचं लिहिताना लिहिणं किंवा एखादा मजकूर बघून लिहिणं, हीच त्यांची फर्स्ट एक्सरसाइज आहे इन रायटिंग. कॉपी बुक्स विथ 4 लाईन्स शुड बी यूज. आणि ही जी प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना कशाची गरज आहे, कॉपी बुक्सची. कॉपी बुक सर्वांना माहीत असेल की वरती एक काहीतरी मजकूर दिलेला असतो, एक लाईन दिलेली असते आणि खाली आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी 1-2 लाईन दिलेल्या असतात. मग विद्यार्थी वरची लाईन बघून खाली लिहित असतो, ती असते कॉपी बुक्स विथ 4 लाईन शुड बी यूज. आणि इंग्लिशचा जेव्हा विषय येतो लिहिण्याचा तेव्हा नेहमी कुठेही असा तुम्ही इंग्लिश जेव्हा मुलांना तुम्ही शिकवणार असाल, इंट्रोड्यूस करणार असाल, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे 4 लाईनची जी नोटबुक आहे तीच असायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स आणि व्यवस्थितपणे लिहिण्याची एक सवय त्यांना लागत असते. द टीचर शुड राईट व्हेरी सिम्पल वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट बुक. आणि टीचरने पण जेव्हा इंट्रोड्यूस करत असतात लहान मुलांना तेव्हा व्हेरी सिम्पल वर्ड्स, मग ते कोणते असतील, मॅन, बॅट आणि कॅट, 3-3 अक्षर, 3-3 लेटर्सचे, 2 लेटर्सचे, 4 लेटर्सचे, कमीत कमी लेटर्सचे वर्ड, किंवा जे साईट वर्ड्स आहेत, डेली युजिंगचे जे वर्ड्स आहेत, टेक्स्टबुकमधले जे आहेत तेच ब्लॅकबोर्डवरती लिहायचे आहे किंवा फ्लॅश कार्डवरती लिहायचे आहेत आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे रायटिंगची. आणि विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही कॉपी डाऊन करा, कोणते, स्मॉल सेंटेन्सेस किंवा स्मॉल वर्ड, ब्लॅकबोर्डवरती लिहून फ्लॅश कार्ड्सवरती दाखवून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. म्हणजे कॉपिंग इज द फर्स्ट एक्सरसाइज. नंतर आहे द यूज ऑफ सबस्टिट्यूशनल टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट दिस स्टेज फॉर द रायटिंग स्किल. आता विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी अजून एक जर टेबल जर दिला, सबस्टिट्यूशन टेबल, तर तोही एक विद्यार्थ्यांना हेल्पफुल असेल रायटिंग स्किल शिकण्यासाठी. नाव द टीचर कॅन यूज द व्हेरियस आयटम्स लाईक मॅच द फॉलोइंग
fill in the blanks, multiple choice, question with keywords, transformation, picture. आता पिक्चर प्रेझेंटेशन अँड डिस्कशन. टीचर खूप सारे आयटम्सने खूप साऱ्या वेजनी रायटिंग स्किल इंट्रोड्यूस करू शकतात. जसं की मॅच द फॉलोइंग. एका साईडने समजा CAT कॅट लिहिलं आहे, पुढं कॅटचं पिक्चर दिलेलं आहे, तर आणि खाली लिहिलेलं आहे RAT रॅट आणि रॅटचं चित्र आहे, तर त्यांना मॅच द फॉलोइंग करायला लावू शकतात. EGG एग्ज, एगचं पिक्चर खाली. अशा पद्धतीने ते मॅच द फॉलोइंग रायटिंग वर्क करण्यासाठी ते वापरू शकतात. नंतर आहे फिल इन द ब्लँक्स किंवा माय स्कूल नेम इज असेल किंवा माय सिटी नेम इज असेल, कंट्रीचं नाव असेल, तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या फिल इन द ब्लँकसाठी ते टीचर देऊ शकतात. नंतर आहेत MCQs, मल्टिपल चॉईस ऑफ क्वेश्चन्स असतील, ऑप्शन पण तिथे दिलेले असतील आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही व्यवस्थितपणे जो ऑप्शन करेक्ट आहे तो राईट करायचा आहे. क्वेश्चन विथ कीवर्ड्स आहे ना, की विद्यार्थ्यांना एक हिंट पण द्यायची आहे, कीवर्ड्स पण द्यायचे आहेत आन्सर लिहिण्यासाठी. अशा पद्धतीने टीचर खूप साऱ्या पद्धती इथे वापरू शकतात. नंतर आहे पिक्चर प्रेझेंटेशन अँड डिस्कशन. एक पिक्चर दाखवायचा आहे, पिक्चरमध्ये काय काय दिसत आहे आणि विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला पिक्चरमध्ये ज्या गोष्टी दिसतात ना त्यांचं नाव लिहा. समजा एखादा क्रिकेट खेळणारा जर प्रसंग असेल तर विद्यार्थी बॅट लिहितील, बॉल लिहितील, बॉय लिहितील, स्टंप लिहितील, हॅट. अशा पद्धतीने छोटंसं पिक्चर प्रेझेंटेशन आणि त्याच्यावरती डिस्कशन आणि नंतर विद्यार्थ्यांना सांगायचे की तुम्हाला काय काय दिसलं, कमीत कमी 5 स्पेलिंग्स लिहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण वापरून रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करू शकतो. नंतर आहे डिक्टेशन. डिक्टेशनचा अर्थ काय होतो? डिक्टेशन म्हणजे डिक्टो, की जसं आहे तसं लिहायला लावायचं. अँड अ पॅसेज विच इज गोइंग टू बी गिवन टू द स्टुडंट फॉर डिक्टेशन मस्ट बी नोन टू देम. द वर्ड शुड बी नोन टू देम. आता हा डिक्टेशन जो आहे उतारा तो टेक्स्ट बुकमधला द्यायचा आहे. नोन जो आहे म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे ऑलरेडी. नोनचा अर्थ आता नोन कुठून भेटेल त्यांना? टेक्स्ट बुकमधूनच भेटेल. की आपण विद्यार्थ्यांना सांगतो बघा की हँडरायटिंग करा किंवा 10 ओळी लिहून आणा, 5 ओळी लिहून आणा, तर ते ह्यासाठीच असतं की त्यांना डिक्टेशन वर्ड्स त्यांना माहिती पाहिजे आणि त्याच्या टेक्स्टबुकमध्येच असेल तर त्यांचा 2 पद्धतीने एकतर त्यांचं वाचन पण होईल, लिहून पण होईल आणि तो जर नोन असेल विषय तर ते अजून इंटरेस्टिंगली एक एक शब्द वाचण्याचा प्रयत्न करतील. जर अननोन असेल तर ते इतका इंटरेस्ट घेणार नाही. त्यामुळे डिक्टेशनचा जो असेल तो हा काय पाहिजे की त्यांना नोन पाहिजे. इथे 1 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकेल की खाली दिलेलं विधान जे चुकीचं आहे ते बरोबर करून लिहा. तर अ पॅसेज विच इज गोइंग टू बी गिवन टू द स्टुडंट फॉर डिक्टेशन मस्ट बी अननोन. इथं हा शब्द जो नोन आहे तो तिथं अननोन दिलेला असेल तर आपल्याला करेक्ट करून तो काय लिहायचा आहे? नोन. किंवा रिकामी जागाही विचारली जाऊ शकते की कशासाठी पॅसेज नोन पाहिजे, तर डिक्टेशनसाठी आपल्याला रायटिंग स्किलमध्ये पॅसेज नोन पाहिजे. त्यानंतर आहे देर आर 2 काइंड ऑफ रायटिंग स्क्रिप्ट. एक आहे प्रिंट स्क्रिप्ट आणि दुसरी आहे कर्सिव्ह स्क्रिप्ट. प्रिंट स्क्रिप्ट इज प्रेफर्ड फॉर बिगिनर है ना, की एक आहे जी प्रिंटेड आहे ते आणि एक असते कर्सिव्ह स्क्रिप्ट मेंट रनिंग हँडरायटिंग. जे लहान मुलं असतात त्यांना प्रिंट स्क्रिप्ट प्रेफर करायची आहे, बिगिनर्स म्हणजे छोट्या मुलांसाठी जे की नवीनच लिहायला लागलेत. कर्सिव्ह स्क्रिप्ट जेव्हा 3रीला जातील, 4थीला जातील, 5वीला जातील, 6वी 7वी त्यावेळेस त्यांना कर्सिव्हची जी आहे त्यांना हँडरायटिंग चालते किंवा करायला लावायची. ती का असते? स्पीडी लिहिण्यासाठी, फ्लुएंटली लिहिण्यासाठी, त्यांची हँडरायटिंग सुधारण्यासाठी, व्यवस्थित दिसते. त्यामुळे कर्सिव्ह जी स्क्रिप्ट आहे, रायटिंग आहे, ती त्यांना इंट्रोड्यूस केली तरी चालते. इट शुड बी इंट्रोड्यूस आफ्टर द पीपल हॅव प्रॉपरली अक्वायर्ड प्रिंट स्क्रिप्ट. प्रिंट स्क्रिप्टमध्ये जेव्हा भरपूर प्रॅक्टिस होईल त्याच नंतर त्यांना कर्सिव्ह स्क्रिप्ट वापरायला परवानगी द्यायची आहे. ज्यावेळेस कधी कधी काय होतं की मुलं डायरेक्टली प्रिंट स्क्रिप्टची इतकी प्रॅक्टिस करत नाही, डायरेक्टली कर्सिव्ह स्क्रिप्ट लिहिता, मग तिथे स्पेलिंग मिस्टेक करता, प्रॉपरली स्पेस देत नाही आणि कर्सिव्ह स्क्रिप्टमध्ये तशी प्रॉपरली स्पेस देता येत नाही जास्त आणि हँडरायटिंग भारी दिसते पण मिस्टेक्स खूप होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी 2री इयत्तेपर्यंत ज्यावेळेस ते सेकंड क्लास पास करतील तेव्हाच त्यांना असं कर्सिव्ह रायटिंगचा काय द्यायचं आहे, त्यांना परमिशन द्यायची आहे. मीन्स आफ्टर 2-3 years कर्सिव्ह स्क्रिप्ट, कर्सिव्ह रायटिंग मीन्स टू गिव्ह लिटल टेल टू जॉईन द लेटर्स. कर्सिव्ह स्क्रिप्टचा अर्थ हाच होतो की जे लेटर्स आहेत ते एकमेकांना जोडायचे आहे, थोडासा टेल द्यायचे म्हणजे त्यांना एक टेल
समजा जो पण शब्द लिहू त्याला असं टेल द्यायची, शेपटी तयार करायची आणि दुसरा शब्द त्याला जोडायचा आहे, तर तो काय असतो, एक कर्सिव्ह स्क्रिप्ट तयार होते. इट इज यूज फॉर हाय स्पीडी रायटिंग. कर्सिव्ह स्क्रिप्टचा वापर कशासाठी असतो, हायली स्पीड रायटिंग करण्यासाठी हा होत असतो. इन रायटिंग देर आर 3 टाइप्स ऑफ स्लँड्स. आता आपण जी हँडरायटिंग जी असते ती कशा पद्धतीने असते बघा, रायटिंग स्किलमध्ये किती टाईप्सच्या स्लँड्स आहेत. कधी कधी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राईट 3 टाइप्स ऑफ स्लँट इन रायटिंग स्किल. तर 3 स्लाइड्स कोणते आहे, पहिला आहे बॅकवर्ड स्लँट, दुसरा आहे फॉरवर्ड स्लँट आणि तिसरा आहे इरेक्ट स्लँट. तर तिन्हीमध्ये काय काय फरक आहे बघा. बॅकवर्ड स्लँट इमेज एक दिलेली आहे. तर बॅकवर्ड म्हणजे मागे जे झुकलेले शब्द काही काही मुलं लिहितात की असं अशा पद्धतीने ते काय करतात की बॅकवर्डने लिहितात. लेफ्ट साईडला झुकलेला जो शब्द जर ते असं लिहित असतील लेफ्ट साईडला तर तो होतो बॅकवर्ड स्लँट. नंतर आहे फॉरवर्ड स्लँट. बऱ्याच जणांचं अक्षर अशा पद्धतीने असतं, इटॅलिक म्हणतो आपण त्याला, याला आपण म्हणूया रिव्हर्स इटॅलिक. हे काय असेल, रिव्हर्स इटॅलिक. रिव्हर्स इटॅलिक ही, हे बघा रिव्हर्स इटॅलिक सारखं दिसतं, हे बघा इटॅलिक सारखं दिसतं, यालाच काय म्हणायचं, फॉरवर्ड स्लँट म्हणायचं. याला आपण काय म्हणायचं, फॉरवर्ड स्लँट. आता फॉरवर्ड स्लँटमध्ये अक्षर पुढच्या साईडने झुकलेले असतात. कुठे झुकलेले असतात, पुढच्या साईडने असे झुकलेले असतात. याच्यामध्ये कुठे झुकलेले असतात, बॅक साईडला, लेफ्ट साईडला. इकडे याच्यामध्ये कसे असतात, उजव्या साईडला. त्याला इटॅलिक पण म्हणतात. आणि तिसरं आहे इरेक्ट स्लँट. इरेक्ट म्हणजे काय की सरळ, ना इकडे झुकलेले ना इकडे झुकलेले. इरेक्ट म्हणजे व्यवस्थितपणे उभे असलेले आहे ना. तर या तिन्ही टाईपमध्ये सांगा की कोणत्या कोणत्या टाईपचं अक्षर तुम्हाला काढायला आवडेल, किंवा तुम्ही जर ॲज अ टीचर तुम्ही काय सांगशाल तुमच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही बॅकवर्ड स्लँटने लिहा, फॉरवर्ड स्लँटने लिहा किंवा इरेक्ट स्लँटने लिहा, कसं सांगशाल मुलांना. या तिन्हींपैकी जर कोणतेही दोन चूज करायला लावले तर कोणते कोणते करणार. आता बॅकवर्ड स्लँट आपण जास्त करून कोणाचंच बघत नाहीये, आणि बॅकवर्ड स्लँट लिहिणं बऱ्यापैकी चुकीचं आहे, कारण हाताची जी मुवमेंट आहे ती आपली रिव्हर्स पोझिशनने होते. हाताला कळ लागते, मनगटाला कळ लागते, त्यामुळे बॅकवर्ड स्लँट जेव्हा वापर करणार मुलं त्यांचा साहजिकच हात दुखणार आहे, त्यांची स्पीड कमी होणार आहे, रायटिंग स्किल मधला त्यांचा रस जो आहे, त्यांची जी इंटरेस्ट आहे तो निघून जाईल. त्यामुळे टीचरने काय रिकमेंड करायचं आहे, द टीचर शुड रिकमेंड फॉरवर्ड और इरेक्ट स्लॅन्ट रायटिंग, जे काही सरळ अक्षर आहेत किंवा उजव्या साईडला झुकलेले इटॅलिक टाईप जे आहे तेच आपल्याला काय करायचे आहे, मोस्टली प्रेफर करायचे आहे, रिकमेंड करायचे मुलांना. जर कोणी मुलगा जर असं लिहित असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या हाताला इजा होईल, पुढे जाऊन हात त्यांचा दुखेल, मनगट दुखेल. त्यामुळे त्यांना सांगायचं आहे इटॅलिक शिफ्ट. तुम्ही आताही ट्राय करू शकता की तुमच्या हाताला जर थोडासा उजवीकडे करून बघा, हात दुखायला लागेल. तोच जर तुम्ही डावीकडे करा, हात दुखायला लागेल. उजवीकडे करून बघा, हँड तो आहे तो रेस्ट पोझिशनमध्ये असतो, किंवा सरळ लिहिण्याचा ट्राय केला तरी तोही एक काय असतो, रेस्ट पोझिशनमध्ये असतो. त्यामुळे ह्या दोन ज्या पोझिशन्स आहेत इरेक्टिंग आणि फॉरवर्ड स्लँट, ह्या व्यवस्थितपणे आपण विद्यार्थ्यांना वापरायला सांगायचे आहे. हा मे बी 1 किंवा 2 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट आर द 3 टाइप्स ऑफ स्लँट्स. तर त्यावेळेस तिन्ही लिहिता आले पाहिजे की कोणत्या 3 पद्धती आहेत. एका एका वाक्यात उत्तरासाठी ह्या येऊ शकतात. नंतर आहे आफ्टर ट्रान्सक्रिप्शन अँड डिक्टेशन द स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू राईट फॉर्म मेमरी. सो रायटिंग कंपोजिशन विल बी द नेक्स्ट method and technique of teaching writing skill. Composition may be oral or written, but it must be correlated with the reader textbook. There are 2 types of compositions, guided or control आणि free composition. आता इथे बघा, आफ्टर ट्रान्सक्रिप्शन और डिक्टेशन, पाहून लिहिणं झाल्यानंतर किंवा कॉपिंग झाल्यानंतर एक स्टेज अशी येते की विद्यार्थ्यांना रायटिंग कंपोजिशन आपल्याला शिकवावं लागतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या मेथड असतात, टेक्निक असतात, त्या आपण वापरायच्या आहेत. तर कंपोजिशन 2 प्रकारचं असू शकतं. एक आहे गायडेड कंपोजिशन, दुसरं आहे फ्री कंपोजिशन. कधी कधी विचारलं जाऊ शकतं की 2 टाइप्स ऑफ कंपोजिशन लिहा. एक गायडेड जे आहे ते टीचर त्यांना हेल्प करत असतो, एक फ्री कंपोजिशनमध्ये विद्यार्थी स्वतः त्यांना करावं लागतं. आता गायडेड कंपोजिशनमध्ये बघा, खाली काही प्रिन्सिपल्स दिलेले असतात, तत्व असतात, कशा पद्धतीने त्यांना कंपोजिशन करायला लावायचं आहे.
गाइडेड कंपोजिशन हाव द फॉलोइंग प्रिन्सिपल, टॉपिक अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ पॉपिल्स, है ना, की जर समजा विद्यार्थ्यांची लेवल जे आहे क्लास 1 क्लास 2 क्लास 3 जर असेल इयत्ता पहिली दुसरी तिसरी, तर त्यांना त्यांच्या लेवलने द्यायचं आहे. माय डॉग, माय पेट, है ना, माय फेवरेट बर्ड. त्यांना जर तुम्ही जर असं लिहायला काही रॉकेट सायन्स विचारलं किंवा सायन्समधला एखादा एक्सपेरिमेंट दिला, तर ते ते मोठ्या मोठ्या शब्दांनी त्यांचं काय आहे त्यांना त्याच्यात इंटरेस्ट येणार नाही. त्यामुळे त्यांचा टॉपिक जो आहे तो त्यांना व्यवस्थितपणे त्यांचा लेवल बघून द्यायचा. मोठ्या मुलांना तुम्ही सायन्सचा टॉपिक देऊ शकता, हिस्ट्रीचा टॉपिक देऊ शकता, एखादा जनरल करंट अफेअरवरला टॉपिक देऊ शकता, पण लहान मुलांना काय पाहिजे, गाणे, गप्पा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, ह्याच गोष्टी त्यांना आवडत असतात. त्यामुळे त्यांचा टॉपिक कसा पाहिजे, लेवलनुसार पाहिजे. टॉपिक शुड बी फॅमिलियर टू द प्युपिल्स, विद्यार्थ्यांच्या डेली लाईफमध्ये जे घडत आहे त्याच विषयी त्यांना काय द्यायचा आहे, तो टॉपिक द्यायचा आहे. समजा तुमची पोस्टिंग खूप रिमोट एरियामध्ये आहे, जिथे विद्यार्थ्यांनी अजून कम्प्युटर बघितलं नाही आहे, लॅपटॉप बघितलेलं नाही आहे, काही काही ठिकाणी अजून इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, अशा ठिकाणी जेव्हा शाळा असते, अशा ठिकाणी जेव्हा पोस्टिंग होते टीचरची, तेव्हा टीचर जर तिथे जाऊन म्हटला की तुम्ही 10-15 ओळी कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती लिहा, तर विद्यार्थी ते लिहू शकत नाही. कारण त्यांना त्याच्याविषयी काही आयडियाच नाही आहे, फॅमिलियर नाही आहे. हां, जर तुम्ही त्यांना सांगितलं की निसर्गाविषयी किंवा एखाद्या प्राण्याविषयी 10-15 ओळी लिहा, किंवा मध वगैरे अशा ज्या हानी कसं तयार होतं, ह्या गोष्टी जर त्यांना विचारलं तर ते नक्की सांगू शकते. कारण का, ते त्या विषयांशी फॅमिलियर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लेवल लक्षात घ्यायची, फॅमिलियर आहे की नाही, ओळखीचा टॉपिक आहे की नाही, तो लक्षात घ्यायचा आहे. सम गायडन्स फ्रॉम द टीचर इज रिक्वायर्ड. हा जो मेन पॉईंट आहे की गायडन्स काय करायचा आहे, टीचरने जिथे जिथे लागेल तिथे तिथे विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. दिस टाईप ऑफ कंपोजिशन इज ॲडवायजेबल ॲट द अर्ली स्टेज. आपली जी स्टेज आहे 1ली ते 4थी किंवा 1ली ते 5वी पर्यंत जे प्रायमरीचे मुलं असतात प्राथमिक विभागातले, त्यांना ही ॲडवायजेबल आहे कंपोजिशन मेथड, की त्यांना सांगायचं आहे की अशा अशा टॉपिकवरती तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे फ्री कंपोजिशन शुड बी इंट्रोड्यूस ॲट द 4th इयर ऑफ लर्निंग इंग्लिश. द पीपल शुड थिंक ऑन द सब्जेक्ट इंडिपेंडेंटली. आता ज्यावेळेस त्यांना ते स्वतः विचार करू शकणार आहेत, ज्यावेळेस विद्यार्थी 4 वर्षापासून जेव्हा शिकतो, 5व्या इयत्तेत त्यांना सांगायचं आहे की तुम्ही इंडिपेंडेंटली लिहा आणि ते विचार करू शकता. दे शुड यूज देअर ओन लँग्वेज. स्वतःला जशी इंग्लिश येते, जशी भाषा येते, जे येतं ते तुम्ही मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये, जसंही तुम्हाला ग्रामर लिहिता येईल, काही पण तुम्ही लिहा. द टीचर शुड प्रेझेंट सम स्पेसिमेन बिफोर द क्लास इन द बिगिनिंग स्टेज. पहिल्यांदाच टीचरने एक सॅम्पल जो आहे असा एक नमुना विद्यार्थ्यांकडे द्यायचा आहे. सो ऑल्सो सम मोर पॉईंट्स मस्ट बी टोल्ड टू द क्लास अँड दोज आर क्वालिटीज ऑफ गुड कंपोजिशन. आणि अशा प्रकारे जो स्पेसिमेन दिलेला असेल, सॅम्पल असेल, तर विद्यार्थ्यांना सांगायचं की अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि हा एक प्रेझेंट करायचा आहे. क्वालिटीज ऑफ गुड कंपोजिशन, हाऊ टू मेक पॅराग्राफ एक्सेट्रा. तर सर्वप्रथम शिक्षक त्यांना एक सॅम्पल दाखवतील आणि त्या पद्धतीने ते गायडेड किंवा फ्री कंपोजिशन करायचं आहे. इथं कंपोजिशन खतम होतं. नवीन पॉईंट आपला सुरू होणार आहे. सम इश्यूज टू बी कन्सिडर्ड व्हाईल टीचिंग रायटिंग. आता काही वेळेस म्हणजे सर्वांनाच असे प्रॉब्लेम येत असतात की रायटिंग शिकवताना विद्यार्थ्यांना कोणते इश्यूज असतात, तर ते इश्यूज आपल्याला बघायचे. प्री रायटिंग स्टेजमध्ये काय काय येतील प्रॉब्लेम. बिफोर स्टार्टिंग वी शुड आस्क सम क्वेश्चन्स टू अवर सेल्फ. हे प्री रायटिंग स्टेजमध्ये आपल्याला खालील गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की काही प्रश्न विचारायचे. हू विल बी द रीडर्स ऑफ अवर रायटिंग. किंवा प्री रायटिंग स्टेजमध्ये जे पण लिहिणार आहे ते एक प्रश्न विचारायचा आहे की आपलं जे लिहिणार आहे, लिखाण जे आहे ते वाचणारं कोण आहे. दुसरा प्रश्न आहे, हाऊ आर वी गोइंग टू ऑर्गनाइज द मॅटर. आपल्याला जे लिहायचं आहे ते आपल्याला कुठून मिळणार आहे, कसं ऑर्गनाईज करणार आहे, आपण बुकमधून घेणार आहोत का, कुणाच्या इंटरव्ह्यूद्वारे ते मिळणार आहेत का, कम्प्युटर लॅपटॉप किंवा ऑनलाईन मिळणार आहे का, किंवा कुठून कॉपी पेस्ट करायचा आहे का, तो मॅटर जो आहे तो कुठून मिळणार आहे, ते ऑर्गनायझेशन कसं करायचं. आर वी गोइंग टू रिवाइज द ड्राफ्ट. जो पण आपल्याकडे जो मॅटर आलेला आहे किंवा जो पण आपल्याला मसुदा आहे किंवा जे आपल्याला लिहायचं आहे त्याचा आपण ड्राफ्ट तयार करणार आहे का. रायटिंग स्टेज, द लिटल, हे झालं प्री रायटिंग स्टेजचं. आता जी ॲक्च्युअल स्टेज आहे प्री रायटिंग स्टेजची ती कशी आहे. द टायटल ऑफ अवर रायटिंग शुड बी क्लिअर, शॉर्ट अँड प्रॉपर.
आता रायटिंग करताना काय काय घडतंय की एक प्री रायटिंग स्टेज आली, दुसरी आहे रायटिंग स्टेज. रायटिंग स्टेजमध्ये बघा की आपला जो टॉपिक आहे तो, सॉरी, टायटल ऑफ अवर रायटिंग शुड बी क्लिअर, शॉर्ट अँड प्रॉपर. जे पण आपण हेडिंग देणार आहोत ते 2-3 शब्दांचं असायला पाहिजे, अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, क्लिअर, शॉर्ट आणि प्रॉपर असायला पाहिजे. राईट द इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ अवर टेक्स्ट इन द बिगिनिंग. एव्हरी न्यू पॉईंट मस्ट हॅव अ प्रॉपर हेडिंग. राईट ऑल द पॉईंट्स इन प्रॉपर सिक्वेन्स. आपलं जे लिखाण आहे ते व्यवस्थितपणे असायला पाहिजे. त्याची सुरुवात अट्रॅक्टिव्ह जर झाली तर विद्यार्थी काय करणार आहे, शेवटपर्यंत ते वाचणार आहेत. एव्हरी न्यू पॉईंट मस्ट हॅव अ प्रॉपर हेडिंग. प्रत्येकाला एक व्यवस्थितपणे हेडिंग दिली गेलेली पाहिजे. राईट ऑल द पॉईंट्स इन अ प्रॉपर सिक्वेन्स. पॉईंटचा सिक्वेन्स पाहिजे, असं नाही की पहिला पॉईंट शेवट लिहिला, शेवटचा पॉईंट पहिले लिहिला, समाप्ती केली की आणि मग सुरुवात केली, असं नाही पाहिजे. की एक प्रॉपर सिक्वेन्स त्याच्यामध्ये पाहिजे. राईट शॉर्ट पॅरेग्राफ्स. पॅरेग्राफ्स आपले जे असतील ते व्यवस्थितपणे एका मर्यादेपर्यंत त्यामध्ये तितक्याच लाईन्स पाहिजेत. एकच पॉईंट एका पॅरेग्राफमध्ये घेतला पाहिजे, अशा पद्धतीने लिहायचं आहे. डोंट राईट लॉंग सेंटेन्सेस बिकॉज दे आर व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आपण लिहिताना लॉंग सेंटेन्सेस लिहू शकतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस 3-4 सेंटेन्स एकत्र करून लिहू शकतो, पण ते लिहिणारा जो आहे त्याला अंडरस्टँड करायला खूप अवघड जाईल. त्यामुळे काय करायचं आहे की छोटे छोटे सेंटेन्स, सिंपल सिंपल सेंटेन्स, जे की आपला जो रीडर आहे तो समजू शकेल की नाही, ह्या पद्धतीने लिहायचं आहे. यूज फिगर्स, चार्ट्स वेर एव्हर नेसेसरी. डायग्रॅम्स वापरायचे आहे, फिगर्स वापरायचे आहे, चार्ट्स, ग्राफ्स, या सर्वांचा उपयोग जर आपण केला स्लाईडचा तर व्यवस्थितपणे आपला मेसेज रीडरपर्यंत पोहोच. रिवाइज द ड्राफ्ट, मेक चेंजेस इफ नीडेड अँड मेक इट फायल. काय करायचं आहे, ड्राफ्ट आपण तयार केलेला आहे ना, तो एक बघायचा आहे, त्याच्यामध्ये चेंज करायचा असेल तर करायचा, नाहीतर एकदा फायनल ड्राफ्ट तयार करून लिहायला सुरुवात करायची. व्ह्यूज ऑफ टीचिंग कम्युनिकेशन. आता हे तर झालं रायटिंगचं. आता कम्युनिकेशनच्या जेव्हा कम्युनिकेशन टीच करतो त्यावेळेस काय काय लक्षात घ्यायचं आहे ते बघायचं आहे टीचिंग करताना. देर इज नथिंग मोर पॉवरफुल अँड इफेक्टिव्ह इन ह्युमन कम्युनिकेशन दॅन फेस टू फेस वर्बल कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचा सर्वात जो पॉवरफुल, जो आपण एक म्हणूया की पॉवरफुल जे वर्बल जे कम्युनिकेशन आहे सर्वात पॉवरफुल आहे, इफेक्टिव्ह आहे. आपण बघा, जर आपण जेव्हा कोरोनाच्या पिरियडमध्ये आपले जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू होते त्यावेळेसचे क्लास आणि ॲक्च्युअलमधले क्लास या दोन्हीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक होता. फेस टू फेस जे कम्युनिकेशन होतं ते कुठेच होऊ शकत नाही. त्याचा इफेक्टिव्हनेस जास्त असतो, ते पॉवरफुल असतात. त्यामुळे असं म्हटलं गेलेलं आहे की ह्युमन कम्युनिकेशनमध्ये फेस टू फेस काय आहे, वर्बल कम्युनिकेशन जर झालं तर ते इफेक्टिव्ह आहे. द टीचर शुड आस्क द स्टुडंट्स टू टेक एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक विथ फ्रेंड्स, फॅमिली मेंबर अँड नेबर्स. टीचरने काय करायचं, विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की एक पण चान्स सोडायचा नाहीये इंग्लिशमध्ये बोलायचा. कुणाशी बोल तू, विद्यार्थी कोणाशी बोलतील, फ्रेंड्सशी बोलतील, फॅमिलीतल्या मेंबर्सशी बोलतील आणि नेबर्सशी बोलतील. ह्या अशी जी प्रॅक्टिस आहे ती मुलांना करायला सांगायची आहे. वाईल इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ हॅव अन ॲप्रोप्रिएट हँडशेक विथ प्रॉपर आय कॉन्टॅक्ट अँड स्माइल ऑन द फेस. विद्यार्थ्यांना सांगायचं आहे जेव्हा तुम्ही आपलं इंट्रोडक्शन देणार आहात नवीन व्यक्तीला त्यावेळेस आपल्या फेसवरती एक स्माइल द्या. नंतर आय कॉन्टॅक्ट जे आहे ते प्रॉपर ठेवायचं आहे. हँडशेक फर्मली असला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने. तिसरा पॉईंट आहे, कीप अ हॅबिट टू हॅव अ जनरल टॉक विथ युअर नेबर्स. आपल्या शेजारी पाजाऱ्यांशी, आपल्या मित्रांशी, परिवाराशी आणि सदस्यांशी व्यवस्थितपणे एक जनरल टॉक, काय चाललंय, जेवण केलं का, किंवा अशा पद्धतीचे जे इंग्लिशमधले जे सेंटेन्सेस असतील, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि प्लीज, व्हेरी, किंवा काय जे असेल ते तुमचं जनरल टॉक दररोज झालं पाहिजे. ही एक हॅबिट बनवली पाहिजे. इन्क्रीज युअर व्होकॅब्युलरी अँड ट्राय टू अक्वायर अ रिच लँग्वेज. विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुमची व्होकॅब्युलरी जे आहे, जे शब्द आहे, तुमचा शब्दसाठा इंग्लिशमधला तो वाढवायचा आहे. तो कसा वाढेल, ऐकून वाढेल किंवा वाचून वाढेल. आणि रिच लँग्वेज, आपलं बोलायची जी आपली भाषेची जी श्रीमंती आहे ती वाढली गेली पाहिजे. आपला भाषेची श्रीमंती इन द सेन्स व्होकॅब्युलरी, आपले जेवढे शब्द मोठे, जेवढा आपल्याला एक्सपिरियन्स जास्त ऐकण्याचा, वाचण्याचा, तेवढी आपली भाषा समृद्ध आणि एक प्रकारे आपण श्रीमंत हा शब्द वापरू. ॲक्टिव्ह अँड इन्व्हॉल्व लिसनिंग इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ अ गुड कम्युनिकेशन. ॲक्टिव्ह लिसनर. आता जेव्हा शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस 40 मुलांपैकी 20 मुलांचं लक्ष अजिबातही नसतं. त्यांचे कान आपल्याकडे असतात पण त्यांचं मन कुठेतरी भरकटत असतं. त्यामुळे ॲक्टिव्ह जे आहेत ते खूप कमी मुलं
टीचरकडे ध्यान देत असतात किंवा कुणाचे इन जनरल आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेस कोणी फक्त ऐकल्यासारखं करतं पण काही त्यांच्या मनामध्ये जात नाहीये. त्यामुळे ऍक्टिव्हचा अर्थ आहे की जे आपण ऐकतोय कानांनी ते आपल्या डोक्यापर्यंत पोहोचतंय का त्या संवेदना, त्याला म्हणायचं ऍक्टिव्ह. आणि इन्वॉल्ड लिस्नर, इन्वॉल्व काय की आपण त्याच्यामध्ये की समोरचा जे कम्युनिकेशन जे आहे ते टू वे आहे. त्यामुळे जो पण ज्याच्याशी पण आपण बोलतोय तो पण आपला ऐकतोय की नाही, आपल्यामध्ये इन्वॉल्व आहे की नाही त्या टॉपिकमध्ये, त्याला इंटरेस्ट आहे की नाही हे पण आपलं बघायचं आहे. आणि हा एक गुड कम्युनिकेशनचा एक पार्ट आहे. थँक्यू, प्लीज, आय एम सॉरी, यूज सच अ टाईप ऑफ प्रॉपर कम्युनिकेटिव्ह इटिकेट्स. जे गोल्डन वर्ड्स आहे इंग्लिशमधले प्लीज, सॉरी आणि थँक्यू, हे प्रत्येक वेळेस आपण फ्रिक्वेंटली वापरले गेले पाहिजे. हा एक प्रॉपर कम्युनिकेटिव्हचा इटिकेट्स आहेत. नंतर ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम अ फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. कधी कधी काय होतं की आपल्याला भीती वाटते पब्लिक स्पीकिंग करायची, बाकीच्यांसमोर करायची, तर ते जी भीती आहे ती एका एफर्ट्सने आपण घालवू शकतो. प्रॅक्टिस करून किंवा वेगवेगळे एक्सपिरियन्स घेऊन आपण ती भीती घालवायची आहे आणि पब्लिक स्पीकिंग आपलं सुधारायचं आहे. ऑलवेज बी नाईस जेंटल्स विथ अदर्स. सर्वांसमोर आपण जर शांत व्यवस्थितपणे वागलो, सर्वांसमोर आपण फॉर्मली जर असेल, व्यवस्थितपणे असेल, आपले रिलेशन जर चांगले असतील, तर आपल्याला जी हे फिअर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनामध्ये येणार नाही आणि आपण एक गुड कम्युनिकेटर बनू शकतो. यू शुड हॅव अ प्रॉपर नेटवर्किंग विथ अदर. रिलेशन्स जे आहे आपलं कम्युनिकेशन आहे हे सगळ्यांचं काय पाहिजे, आपले कॉन्टॅक्ट जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. जास्त भांडण तंटा नाही आहे कुणाचं, म्हणजे कुणाशी जास्त काय म्हणूया आपण त्याला, की आपले कुणाशी भांडण नाही आहे किंवा आपली कुणाशी जास्त स्पर्धा नाही आहे. असं जर आपलं एक बिहेवियर असेल तर आपलं नेटवर्किंग व्यवस्थित असेल, आपले कॉन्टॅक्ट्स पण चांगले असतील. ऑलवेज टेक केअर फॉर स्पीच कन्स्ट्रक्शन अँड डिलिव्हरी. जेव्हा जे पण आपण बोलतो त्याला टाईम घ्यायचा आहे, त्याचा एक काळजी घ्यायची की आपण काय बोलतोय आणि बोलण्याच्या आधी थोडासा विचार करायचा की मी हे बोलतोय ते बरोबर आहे की नाही, किंवा एकदा जे बोललं गेलं ते वापस घेता येत नाही. त्यामुळे ऑलवेज टेक केअर ऑफ युअर स्पीच कन्स्ट्रक्शन. आपण जे पण शब्द यूज करणार आहोत ते खरंच गरजेचे आहेत का आणि ते इफेक्टिव्ह आहेत का आणि ते प्रॉपर आहेत का हे बघायचं आहे. आणि स्पीचची डिलिव्हरी आहे जे आपण बोलणार आहे त्यावेळेसही खूप लक्षपूर्वक आधी आपण ऐकायचं आहे आणि मग दुसऱ्यांना बोलायचं आहे. द आर्ट ऑफ कम्युनिकेशन इन्वॉल्व्स लिसनिंग अँड स्पीकिंग ॲज वेल ॲज रीडिंग अँड रायटिंग. कम्युनिकेशन स्किलचं जे फ्युचर आहे आपण बघितलं की लँग्वेजच्या मोस्ट ऑफ ऑल द स्किल्स LSRW ह्या इन्वॉल्व्ह होत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग या सर्व आर्ट जे आहेत या स्किल्स जे आहेत त्यांचा इथे जोर लागणार आहे. केअरिंग फॉर अदर विल ऑल्सो इन्क्रीज युअर स्किल ऑफ कम्युनिकेशन. दुसऱ्यांची जर काळजी घेतली, दुसऱ्यांची विचारपूस जर केली, एक जनरल टॉक जर राहिला, चा पॉइंट आहे रिटन कम्युनिकेशन. In the आपले primitive stage, there was no developed language as we have today. The people used to express their feeling and demands by action and gesture. तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या जुन्या काळामध्ये लँग्वेज इतकी डेव्हलप नव्हती. रिटन लँग्वेज म्हणा किंवा कोणतीही लँग्वेज जी आहे, कम्युनिकेशन जे आहे ते इतकं डेव्हलप नव्हतं. तर त्यावेळेस त्यांचे एक्सप्रेशन करण्यासाठी, त्यांच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी, त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी ते ॲक्शन किंवा गेस्चरचा वापर करायचे. करपल्लवी अशी जी भाषा होती, हातांच्या खुणा करून किंवा आपलं गेस्चरने ते आपल्या फिलिंग्स व्यक्त करायचे. पण नंतर जसं जसं टाईम होत गेला तसं भाषा डेव्हलप होत गेली. वी आर हॅव्हिंग थाउजंड्स ऑफ लँग्वेज इन द वर्ल्ड. आत्ताच्या काळामध्ये तसं नाही. आत्ताच्या काळामध्ये खूप साऱ्या लँग्वेजेस आपल्याकडे उपलब्ध आहे. बट वी फाइंड सम पिक्चोग्राम्स मेड इन स्टोन व्हेन देर वॉज ॲन एक्झिस्टन्स ऑफ अ लँग्वेज, बट अवर एन्शियंट पीपल डिड नॉट हॅव द अदर टूल्स ऑफ रायटिंग. लँग्वेज असल्याच्या बऱ्याचशा आपल्याला खुणा मिळतात, जसं की दगडांवरती लिहिणं, शिलालेख व्यवस्थितपणे सापडलेले आहेत, ताम्रलेख सापडलेले आहेत. पण जुन्या काळी रायटिंगचं जे टूल्स आहेत, जे रायटिंगचं जे मटेरियल होतं ते इतकं डेव्हलप नव्हतं आणि इतकं उपलब्ध नसल्या कारणाने ही आपली जी रायटिंग होती ती इट वॉज नॉट मोबाईल. मोबाईल म्हणजेच की तिला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोर्ट करू शकत नव्हतो, कारण ती दगडावरती लिहिलेली असायची. त्यामुळे ती इट वॉज नॉट मोबाईल. पण आत्ताची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. देन देर वॉज अ सेकंड स्टेज. पीपल न्यू द टेक्निक ऑफ रायटिंग ऑन पेजेस अँड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वॉज अवेलेबल.
नंतरच्या काळामध्ये पेजेसवरती लिहिलं गेलं. नंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आली. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नंतर बरेचसे लँग्वेजमध्ये डेव्हलप झाली आणि रायटिंग बिकम मोबाईल. आता पेजेसवरती असल्या कारणाने आपण तिला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली लँग्वेज सहजपणे मूव्ह करू शकतो. टुडे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स हॅव मेड अ ट्रिमेंडस डेव्हलपमेंट. टेलिग्राफ, टेलिप्रिंटर, इंटरनेट हॅव कम्प्लिटली चेंज द वे ऑफ रिटर्न कम्युनिकेशन. आत्ताच्या काळामध्ये हा कॉपी पेस्टचा जमाना आहे. इकडचा मेसेज तिकडे आपण पाठवण्यासाठी कॉपी पेस्ट करतो. तशीच माहिती कॉपी पेस्ट होते. आणि रिटर्न रायटिंग जर करायची असेल तर बऱ्याच वेळेस आपण एखादा जो मजकूर असेल त्याला कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी जर पेस्ट केला तर सेकंदामध्ये ते टाईप होतं. आणि रिटर्न कम्युनिकेशनमधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट एक त्याला आपण म्हणू शकतो की एक टर्निंग पॉईंट आहे इथला, की कम्प्लिटली चेंज झालेलं आहे रिटर्न कम्युनिकेशन. का ती जर आपल्याला आसानीने आपण कॉपी पेस्ट करू शकतो इंटरनेटच्या माध्यमाने. गुगलवरती आता सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि त्या पद्धतीने आपण ही करू शकतो. हे झालं रिटर्न कम्युनिकेशनच्या बाबतीत. रिटर्न कम्युनिकेशन लिहितो. आता पहिले लिहायचे, आता आपण काय करतो इंटरनेटवरती ईमेल पाठवतो टाईप करून. तर टाईप करून पाठवलेलं सुद्धा काय झालं इथे एक रिटर्न कम्युनिकेशनच्या भागामध्ये, रिटर्न कम्युनिकेशनमध्ये मोडेल. आता दुसरा पॉईंट आहे डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. आपल्याला कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी कोणते कोणते पॉईंट्स महत्त्वाचे आहे, ह्या सारे पॉईंट्सचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे, बनवलेला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही हे 12चे 12 पॉईंट्स त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे डिस्कस केलेले आहेत आपण. तर तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, 2 किंवा 4 मार्कालाही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किल. त्यानंतरचा पॉईंट आहे सिच्युएशन फॉर टीचिंग अँड लर्निंग कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. द प्रॉपर यूज ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन्स विल हेल्प टू इम्प्रूव्ह कम्युनिकेटिव्ह इंग्लिश. सिच्युएशन, परिस्थिती किंवा कोणकोणत्या घटना आहेत, इव्हेंट आहे जिथे आपली कम्युनिकेटिव्ह इंग्लिश आपल्याला शिकता येईल. तर आहेत ग्रीटिंग ऑदर्स. आपण सकाळी भेटल्यानंतर, दुपारी किंवा संध्याकाळी एखाद्याला भेटल्यानंतर आपण ज्यांना ग्रीट करतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असेल, वेलकम असेल, ह्या ज्या ग्रीटिंग्स असतील त्या आपण एकमेकांना देत असतो. तर जे आपल्याला भेटतात त्यांना आपण ग्रीट जर केलं, त्यांच्याशी इंग्लिशमध्ये जर कम्युनिकेशन केलं तर तिथे आपण लर्न करू शकतो. अशा ह्या सिच्युएशन्स आहेत. दुसरं आहे इंट्रोड्युसिंग युअर सेल्फ. एखाद्याला भेटल्यानंतर आपली ओळख सांगताना आपण काय करतो आहे, काय शिकतो आहे किंवा काय जॉब करतो आहे, आपलं इंट्रोडक्शन देताना आपण जर सिम्पल इंग्लिश किंवा आपल्याला जे येतं त्या इंग्लिशमध्ये जर आपण बोलायला लागलो तर आपलं कम्युनिकेशन नक्कीच सुधारेल. दुसरा आहे इंट्रोड्युसिंग अदर पीपल. तुमच्याबरोबरचे जे लोक आहेत त्यांचं इंट्रोडक्शन आपण दुसऱ्यांना करून देताना काय होईल, आपण जर इंग्लिशचा वापर केला तर आपलं कम्युनिकेशन सुधारेल. ह्या सिच्युएशन्स आहेत. त्यानंतर आहे क्लासरूम क्वेश्चन आन्सर प्रोसेस. आपली टीचिंग लर्निंग प्रोसेस जी आहे ती पूर्णपणे जर आपण इंग्लिशमध्ये जर ठेवली, कमीत कमी इंग्लिशच्या पिरियडमध्ये तरी बऱ्याच प्रमाणावरती मुलांची इंग्लिश सुधारेल, कम्युनिकेशन त्यांचं व्यवस्थितपणे सुधारेल. आस्किंग समबडी फॉर एनी इन्फॉर्मेशन. काहीही आपल्याला जर माहिती पाहिजे असेल, हेल्प पाहिजे असेल किंवा एखाद्याकडून काही प्रश्नांची उत्तरे जर जाणून घ्यायची असेल तर त्यांना आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन केलं तर त्यांच्याकडनं ते उत्तरही इंग्लिशमधनं मिळतील. त्यामुळे ही एक सिच्युएशन आहे जिथे आपण कम्युनिकेशन शिकू शकतो. गिविंग सम इन्फॉर्मेशन टू अदर्स. एखाद्याला काही माहिती सांगत असताना आपण त्यांना काय करू शकतो, इंग्लिशमधनं सांगू शकतो. टॉकिंग विथ अदर्स अबाउट फॅमिली मेंबर्स. फॅमिली मेंबर्सविषयी किंवा ज्या सिम्पल गोष्टी आहेत त्याविषयी एखाद्याला जर सांगितलं आपल्या मित्राला वगैरे तर तिथे आपली बऱ्यापैकी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस होईल. गिव ओपिनियन अबाउट एनी टॉपिक. चालू घडामोडी ज्या आहेत किंवा एखादी घटना असेल तर त्याच्याविषयी आपलं स्वतःचं मत जे आहे ते जर आपण इंग्लिशमध्ये बोलायचं जर ट्राय केला तर तिथे आपलं सिच्युएशन तयार होईल आणि आपल्याला कम्युनिकेशन सुधारेल. आस्किंग परमिशन फॉर एनी टॉपिक. बाहेर जाण्यासाठी, क्लासरूममध्ये एंटर करण्यासाठी किंवा एखादा फोन कॉल उचलण्यासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी आपलं जर परमिशन जर विचारायची असेल तर आपण परमिशन ही इंग्लिशमध्ये विचारू शकतो. टॉकिंग विथ अदर्स अबाउट युअर फेवरेट थिंग्स. इन जनरल थिंग्स ज्या आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत की फेवरेट थिंग्स, मग मूवीज असेल, तुमचा एखादी बुक असेल, बुकविषयी चर्चा, एखादा फेवरेट प्लेस असेल, फूड आयटम असेल, तर ह्या सर्व गोष्टींची चर्चा तुम्ही दुसऱ्यांसोबत करू शकतात. त्यानंतर किती वाजले हे सांगण्यासाठी
टॉकिंग अबाउट पास्ट ॲक्शन, तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं, अभ्यास कसा केला, आत्ता इथपर्यंत कसे पोचले, हे सांगण्यासाठी, किंवा तुमचे फ्युचरचे प्लॅन्स काय काय आहेत, तुम्ही स्टडी कसा करणार आहे, तुम्हाला जॉब कोणता करायचा आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय तयारी करणार आहे, हे आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. टॉकिंग अबाउट फ्युचर, टॉकिंग अबाउट युअर फिलिंग्स, तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कम्युनिकेशनचा वापर करू शकतो. टॉकिंग अबाउट युअर फिलिंग्स, टॉकिंग अबाउट युअर हेल्थ, आपल्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. टॉकिंग अबाउट युअर लाईक्स अँड डिसलाईक, तर आपली आवडी सांगण्यासाठी आपण सांगू शकतो. वाईल एक्सप्रेसिंग थँक्स, वाईल बाईंग अँड सेलिंग एनिथिंग, खरेदी विक्री करताना, मार्केटमध्ये जाताना, काही खरेदी करताना आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वाईल मेकिंग सजेशन्स, कुणाला काही सूचना देताना, इन्स्ट्रक्शन्स देताना, सुचवताना आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. वाईल रिक्वेस्टिंग, एखाद्याला आपण विनंती करत असतानाही आपण इंग्लिशचा वापर करता येतो. वाईल इन्व्हायटिंग ऑदर्स, कुणाला बोलवताना, आपल्या घरी जर समजा एखादा काही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन देताना आपण त्यांना इन्व्हाइट करू शकतो आणि त्या पद्धतीने बोलू शकतो. वाईल टॉकिंग अबाउट लोकेशन्सविषयी बोलताना, वाईल टॉकिंग अबाउट ट्रॅव्हल, वाईल टेलिफोन टॉक, अशा बऱ्याचशा सिच्युएशन आपल्या डेली लाईफमध्ये येतील जिथे आपण इंग्लिशचा वापर करू शकतो. टेलिफोनिक टॉकमध्येही आपण बघा की कधी कस्टमर केअरला फोन केल्यानंतर ते आपल्याला लँग्वेज चूज करायला लावता, हिंदी, इंग्लिश किंवा मराठी किंवा कोणतीही लोकल लँग्वेज. तर आपण जाणून बुजून जर इंग्लिश लँग्वेज जर सिलेक्ट केली आणि त्यांच्याशी जर इंग्लिश बोलायचा ट्राय केला तर इथे 2 फायदे होता की आपली इंग्लिश पण सुधारते, आपलं काम पण होतं आणि आपल्याला प्रॅक्टिस भेटल्यानंतर आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो. आणि ही एक रिअल लाईफ सिच्युएशन आहे की जिथे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलून एक सराव होत असतो. तर हे झालं की कोणत्या कोणत्या सिच्युएशन आहे आपल्या लाईफमधल्या. अशा ही लिस्ट खतम नाही होणार. ह्या लिस्टमध्ये इथे तर 24च सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. अशा 100+ सिच्युएशन तुम्हाला तयार करता येतील, लिहिता येतील. पेपरला जर आल्या तर तुम्ही तुमच्या मनानेही ह्या सिच्युएशन तयार करून लिहू शकता. दुसरं आहे टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक्स. आता ह्या ज्या सिच्युएशन्स आहेत ह्या इतक्या इम्पॉर्टंट नाही आहे एक्झामच्या दृष्टीने, तरी पण लक्षात ठेवायच्या आहे. आल्या तर तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता, पाठ करायची काही गरज नाही आहे. पण त्याच्यानंतरचा जो हा पॉईंट आहे टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करायच्या काय काय टेक्निक्स आहे, हा इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. याच्याकडे आपण थोडंसं जास्त लक्ष देऊ. इंग्लिश इज नॉट अ फोनेटिक लँग्वेज. इंग्लिश ही काय एक फोनेटिक लँग्वेज नाही आहे. त्याला प्रत्येक शब्दासाठी, प्रत्येक लेटरसाठी एक स्वतंत्र साऊंड दिलेला नाही आहे. जसं की सी फॉर सायकल पण होतं आणि सीवरून स आणि क असे 2 शब्द तयार असतात. त्याच्यामुळे काय होतं की ही एक फोनेटिक लँग्वेज नाही आहे. बघा इथं सायकल पण होईल आणि सी फॉर कॅट पण होईल, है ना. सी फॉर सायकल म्हणजे स पण येतो आणि कॅट असेल, म्हणजे एका लेटरचे 2 किंवा 2पेक्षा जास्तही साऊंड तयार होतात. त्याच्यामुळे ही फोनेटिक लँग्वेज नाही आहे. सो देर आर मेनी चान्स ऑफ मेकिंग स्पेलिंग मिस्टेक्स. त्यामुळे आपण केमिस्ट्रीचं स्पेलिंग आपण चेमिस्ट्री रीड करतो कधी, त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक्स होण्याचे खूप सारे चान्सेस आहे बोलताना, लिहिताना. त्यामुळे टेक्निक्स काही दिलेले आहेत ते बघायचे आहे. अ प्रॉपर कम्युनिकेशन कॅनॉट टेक प्लेस विथ इनकरेक्ट स्पेलिंग. द करेक्ट स्पेलिंग डिपेंड्स अपॉन द कल्टिवेशन ऑफ द करेक्ट व्हिज्युअल मेमरी अँड द करेक्ट रायटिंग प्रॅक्टिस. आता जर स्पेलिंग जर चुकली, जर रिटर्न कम्युनिकेशन होणार असलं आणि जर स्पेलिंगच चुकीचे असेल तर आपल्याला जे म्हणायचं आहे त्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो आणि जो मॅसेज डिलिव्हर करायचा आहे तो नाही जाऊ शकणार समोरच्यापर्यंत. त्यामुळे आपल्याला स्पेलिंगचं खूप ध्यानात घ्यायची आहे व्यवस्थितपणे. ती कशी काय वाढेल, एकतर व्हिज्युअल मेमरी, दुसरं आहे आपली करेक्ट रायटिंग प्रॅक्टिस आणि रीडिंग प्रॅक्टिस. ह्या 3 गोष्टी जर आपल्याकडे असल्या तर आपली जी स्पेलिंग मिस्टेक होते ती आपल्याकडनं होणार नाही. आता टेक्निक्स बघूया. लुक अँड से अँड राईट मेथड. द टीचर शुड राईट द वर्ड ऑन द ब्लॅकबोर्ड अँड आस्क पीपल टू सी इट. ही शुड से द वर्ड विथ इट्स स्पेलिंग, देन द पीपल वुड वर्ड अँड कॉपी इट इन देअर नोटबुक. से द वर्ड्स अँड कॉपी नोटबुक. ह्या पद्धतीमध्ये काय होतं, टीचर ब्लॅकबोर्डवरती एक शब्द लिहितील किंवा काही शब्द लिहितील, स्पेलिंग्स लिहितील. एका शब्दाचं स्पेलिंग ते मुलांना वाचून दाखवतील. जसं की CAT कॅट. हे त्यांना व्हिज्युअल मेमरीद्वारे शिकवतील की कॅटचा अर्थ काय, म्हणजे हा जो सी आहे याला आपण क म्हणायचं आहे आणि ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. ठीक आहे. तर लुक से आणि एक राईट मेथड जी लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. ज्या मुलांची अशी प्रॅक्टिस झालेली आहे त्यांचे चान्सेस खूप कमी असतात की ते मिस्टेक करतील त्यांच्या स्पेलिंगमध्ये. दुसरी आहे ओरल स्पेलिंग ड्रिल.
The teacher should present a list of the word which have very small difference in their spellings on the blackboard. For example, accept, expect. The teacher should give practice by talking, drilling. आता हे ड्रिल म्हणजे प्रॅक्टिस करायची आहे, सराव करायचा आहे. ज्यांचे स्पेलिंग्स खूप सिमिलर आहे, साऊंड सिमिलर आहे, जसे की CSEA, त्याच्यानंतर SEEC, दोन्हींचा आवाज सेम आहे पण स्पेलिंग डिफरंट आहे. तर त्यांना ओरल स्पेलिंगची प्रॅक्टिस दिली. किंवा इथंच एक उदाहरण दिलं आहे की ॲक्सेप्ट आणि एक्सपेक्ट. आता ह्या एक्सपेक्ट म्हणजे शिवाय, ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे आणि एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. या तिन्हींचा बघा थोडासा डिफरन्स आहे एक स्पेलिंग्समध्ये. आवाज कधी सेम येईल. त्याच्यामुळे ओरल स्पेलिंगची जी ड्रिलिंग असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे छोट्या मुलांसाठी. आणि टीचरने त्याची प्रॅक्टिस दिली पाहिजे. आणि प्रॅक्टिस दिल्यानंतर विद्यार्थी परत ते कॉपी डाऊन करतील आणि त्याचा सराव करतील. तर अशा पद्धतीने जे त्यांचं स्पेलिंग आहे ते स्पेलिंग सुधारणार आहे रिराईट करून. तिसरा जो महत्त्वाचा आहे, फाइंडिंग आउट मिसिंग लेटर. हा एक गेम टाईप होईल. द टीचर शुड राईट द वर्ड विथ सर्टन लेटर मिसिंग इन देम. ही शुड आस्क द स्टुडंट्स टू फाइंड आउट द मिसिंग लेटर इन रिराईट दोज वर्ड्स. टीचर काय करतील, एखादं स्पेलिंग असेल तर ती पूर्ण स्पेलिंग न लिहिता 1-2 लेटर्स त्याच्यातले मिस करतील. जसं की समजा आपण इथे लिहूया ENLISH. आता हा जो शब्द आहे इथं एक शब्द लिहिल्यानंतर हे पूर्ण होणार आहे स्पेलिंग. इथे जर आपण G लिहिला तर हे स्पेलिंग पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हे लक्ष येईल. आता हे आपण एक्झाम्पलसाठी घेतलं तर टीचर काय करतील की जिथे स्वर आहेत, समजा AEIOU असे जिथे आहेत तिथे ते शब्द मिस करतील आणि विद्यार्थ्यांना लिहायला लावतील. जसं की BOOK असेल, त्याच्यानंतर ICCREAM है ना. तर इथे कोणता शब्द टाकल्यानंतर हे होईल की आईस्क्रीम असं. तर हे झाले स्पेलिंग्स गेम झाले, फाइंडिंग आउट मिसिंग लेटर झाले. वर्ड बिल्डिंग असेल, द टीचर गिव्ज अ वर्ड अँड आज द स्टुडंट टू मेक ॲज मेनी वर्ड ॲज पॉसिबल बाय युजिंग द लेटर्स कन्स्टिट्यूटिंग दॅट वर्ड. समजा एक वर्ड घेतला की ग्रँड मदर. ह्या शब्दापासून विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला जितके शब्द बनवता येतील तितके शब्द तुम्ही काय करा, बनवा. तर याच्यापासून बघा किती शब्द बनतील. पहिला शब्द बनेल ग्रँड, दुसरा मदर बनेल, तिसरा ऑदर बनेल, नंतर THE द बनेल, OR ऑर बनेल है ना, AND अँड बनेल. अशा पद्धतीने खूप सारे 7 ते 8 शब्द विद्यार्थ्यांना बनवायला लावायचे आहे. दुसरा आहे पॉवर पॉईंट शब्द आहे. खूप सारे असे शब्द आहेत. जसं की प्ले ग्राउंड आहे बघा, तर ग्राउंडपासून प्ले ग्रँड, यू लेफ्ट राऊंड है ना, अशा प्रकारचे खूप सारे शब्द विद्यार्थी बनवू शकतील. नंतर आहे वर्ड कंप्लिशन. द टीचर पुट्स अ लेटर बिफोर द क्लास अँड टेल्स द क्लास टू मेक मेनी वर्ड्स युजिंग दॅट लेटर. जसं की समजा LASS आणि याच्या पुढे एक शब्द लिहायचा आहे. कोणता शब्द लिहिल्यानंतर किती प्रकारचे शब्द बनू शकतील असं लिहायचं आहे. समजा इथं जर C टाकलं तर क्लास बनेल, G टाकला तर ग्लास बनेल. अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. किंवा हा एक शब्द आहे OOK आणि याच्या पुढे एक शब्द लिहायचा आहे. बुक असेल, लुक असेल, टूक असेल. अशा पद्धतीने वर्ड कंप्लिशनचे गेम आपण करू शकतो. तिसरा नंतरचा गेम आहे ट्रान्स्क्रिप्शन. द टीचर टेल्स द क्लास टू ट्रान्स्क्राईब द वर्ड रिटन ऑन द ब्लॅकबोर्ड फॉर 5 to 7 टाइम्स. हा एका पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्पेलिंग पक्क करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा गेम आहे. स्पेलिंग इज कॉट रादर दॅन टॉट. इट इज सेड दॅट द स्पेलिंग इज कॉट रादर दॅन टॉट. Tell the pupil to read the text many times by which their visual memory will increase and they will remember the spelling by of new words. आता स्पेलिंग जे आहेत ना ते कॅच केले जातात, ते शिकवले जात नाहीत. जर आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त किती स्पेलिंग शिकवू शकतो, 100-200 है ना. पण जर विद्यार्थ्यांनी व्हिज्युअल मेमरीद्वारे जर रीडिंग केलं तर ते स्वतःच खूप सारे स्पेलिंग्स शिकतील किंवा एखादं स्पेलिंग ते स्वतः कन्स्ट्रक्ट करण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करतील. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की स्पेलिंग इज कॉट रादर दॅन टॉट. त्यांना शिकवणं अवघड आहे पण ते जर स्वतःच कॅच जर केलं त्यांनी तर ते जास्त हेल्पफुल असेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना
जास्तीत जास्त रीडिंग प्रॅक्टिस द्यायची आहे आणि व्हिज्युअल मेमरी त्यांची वाढली, त्यांनी जास्तीत जास्त लिहिलं वाचलं तर त्यांच्याकडे ती स्पेलिंग त्यांची जास्त ध्यानात राहील. डिक्टेशन मेथड आहे नंतरची. डिक्टेशन इज ऑल्सो गुड एक्सरसाइज फॉर स्पेलिंग. डिक्टेशन म्हणजे पाहून लिहिणं. टीचर काय करतील, एखादा पॅसेज किंवा 7-8 ओळी ब्लॅकबोर्डवरती लिहितील आणि विद्यार्थी डिक्टेशन करतील. नंतर आहे डिक्शनरी. द टीचर शुड इन्सिस्ट ऑल द स्टुडंट टू हॅव देअर ओन डिक्शनरी. द पीपल विल रेफर द डिक्शनरी स्पेलिंग बुक. Tell the class to make a dictionary. The word which are introduced by the teacher as well as the word which are there in the textbook will be included in the dictionary alphabetically. विद्यार्थ्यांना काय सांगायचे की स्वतःची एक डिक्शनरी घ्या. खूप साऱ्या प्रकारच्या डिक्शनरी मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मोठ्या डिक्शनरीज असतात खूप मोठ्या, किंवा जर विद्यार्थी जर स्मॉल एज ग्रुपचा असेल तर त्यांच्या एज ग्रुपनुसारही काही डिक्शनरी बाजारामध्ये उपलब्ध असतात. त्या विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमच्याकडे कमीत कमी एक डिक्शनरी असली पाहिजे. नंतर एक स्पेलिंग बुक तयार करायचं आहे. न्यू वर्ड्स जे आहेत किंवा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे शब्द इंट्रोड्यूस केले जातात ते अल्फाबेटिकली लिहायचे आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पेलिंग्स त्यांच्या लक्षात राहतील. नंतरचा पॉईंट आहे इश्यूज इन द लँग्वेज कॉम्पिटन्सीज. आता लँग्वेज शिकत असताना लँग्वेज कॉम्पिटन्सीजमध्ये कोणते इश्यू येतील ते बघायचं आहे. फॉर अचिव्हिंग लँग्वेज कॉम्पिटन्सी द फॉलोइंग फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला आहे की व्होकॅब्युलरी प्रोफिशियन्सी. If we acquire a rich vocabulary, we can increase our language competency. We must be in a position to use the exact word in the exact place. To remember the definite word while writing requires a deep study. There are some words which we think are similar, but every word is having a different shade of meaning. आता व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह आपला कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये आपण प्रवीण असलो पाहिजे की कोणता शब्द नेमका कुठे वापरायचा आहे. आपल्याला कधी कधी असं वाटतं की 2 शब्दांचा अर्थ सेम असेल, जसं की लुक, वॉच आणि सी हे 3 शब्द आहेत. लुक, वॉच आणि सी या तिन्हींचा अर्थ बऱ्यापैकी आपल्याला असं वाटेल की सेम आहे, पण या तिन्हींचा अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा आहे. जर आपण वॉचच्या ठिकाणी सी जर वापरलं तर पूर्ण वाक्याचा अर्थ बदलतो किंवा त्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जो शब्द जिथे वापरायचा आहे ॲक्युरेटली तो तिथंच वापरला गेला पाहिजे. आणि जर तो आपल्याला जर असं वाटलं की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे आणि आपण तो जर वापरला तर लँग्वेज कॉम्पिटन्सीमध्ये आपल्याला हा प्रॉब्लेम येईल. आणि त्यांचे अर्थ प्रत्येकाचे डिफरंट शेड आहे, स्लाइटली चेंज त्यांच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळीस ध्यानात घ्यायचं आहे की कोणता शब्द तिथे व्यवस्थितपणे पक्का असेल. नंतर आहे कल्चरल अँड लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी. English people have their own culture, their customs, tradition, ways of recreation are different. If we want to learn the language competency in English, we have to understand that, because without that we will not be able to understand their literature. आता की इंग्लिश पीपल जे आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे ते जर आपल्याला पूर्णपणे 100% जर समजायचं असेल तर पहिले त्यांचे आपल्याला कस्टम्स जे असतील, त्यांच्या संस्कृती असेल, कल्चर असेल, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तरच डीपली आपण त्यांचं लिटरेचर, त्यांचं साहित्य जे आहे, कथा कादंबऱ्या ज्या आहेत त्या समजू शकतो. जर आपल्याला त्यांच्या चालीरीती, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती जर समजली तरच आपण त्यांच्यापर्यंत त्यांनी जे लिहिले आहे त्याचा मिनिंग आपल्याला घेता येईल. अदरवाईज आपण जर फक्त वाचू आणि वाचल्यानंतर आपल्याला त्यांचा तो कम्प्लिटली जो मिनिंग आहे तो घेता येणार नाही, कारण आपलं कल्चर आणि लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी वेगळ्या वेगळ्या आहेत. इंग्लिशमध्ये बघा, एक ब्रिटिश वाली, एक अमेरिकन इंग्लिश आहे आणि एक ब्रिटन इंग्लिश आहे. त्या दोन्हींमध्येही खूप सारे चेंजेस आहे. स्पेलिंग्समध्ये चेंजेस आहे, अर्थामध्ये ते चेंजेस आहे. त्यामुळे कल्चरल डिफरन्समुळे आपल्याला तो पूर्णपणे अर्थ समजत नाही. नंतर आहे कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सीज. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सीज मीन्स कॉम्पिटन्सी इन लिस्निंग विथ अंडरस्टँडिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड कॉन्व्हर्सेशन. इफ वी ॲक्वायर दिस देन वी कॅन ॲक्वायर कॉम्पिटन्सी इन इंग्लिश लँग्वेज. कधी लँग्वेज कॉम्पिटन्सीमध्ये काय होतं की कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सीज ज्या आहेत की लिसनिंग असेल, रीडिंग असेल, स्पीकिंग असेल आणि रायटिंग आणि कॉन्व्हर्सेशन, काही मुलांच्या ह्या स्किल्स ज्या आहेत त्या कमी जास्त प्रमाणात असतात आणि कमी जास्त प्रमाणात असल्या कारणाने विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम येत असतो. आपण बघत आहोत की कोणते इश्यूज आहेत. तर विद्यार्थ्यांचा शब्दसाठा कमी असतो. दुसरं असतं कल्चरल चेंज असतात. कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्सीजमध्ये त्यांचं डेव्हलप झालेले नसते, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येतो.
नंतर आहे ॲबिलिटी टू कन्स्ट्रक्ट लॉंगर सेंटेन्सेस. इन द बिगिनिंग स्टेज ऑफ लर्निंग एनी लँग्वेज स्मॉल सेंटेन्सेस आर प्रॉपर, बट आफ्टरवर्ड्स वेन वी वॉन्ट टू ॲक्वायर द लँग्वेज कॉम्पिटन्सी वी मस्ट हॅव द ॲबिलिटी टू कन्स्ट्रक्ट द लॉंगर सेंटेन्सेस टू डिस्क्राईब कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आर बेटर दॅन सिम्पल वन्स. आता जेव्हा लहानपणी मुलगा जेव्हा शिकत असतो तेव्हा त्याला स्मॉल क्रंचेसमध्ये वर्ड शिकवले जातात, नंतर सेंटेन्सेस शिकवले जातात, एक एक सेंटेन्स शिकवलं जातं. पण जसं जसं त्याचं वय वाढत जातं तसं तसं त्यांना मोठे मोठे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायला लागतात. 4-5 सेंटेन्स एकत्र किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस बनावे लागतात. बिकॉज, ऑर, अँड अशा शब्द वापरून त्यांना वाक्याचं सेंटेन्स बनवावं लागतं. कारणे द्यामध्ये खूप सारे कारणे द्यावे लागतात. एकमेकांशी रिलेटेड त्यांना उत्तरे द्यावे लागतात. पण नंतर काय होतं की त्यांची जे लॉंगर सेंटेन्स बनवण्याची जी ॲबिलिटी आहे ती त्यांच्याकडे आलेली नसते. त्याच्यामुळे ते कम्युनिकेटिव्ह मध्ये किंवा लँग्वेज कॉम्पिटन्सीमध्ये कुठेतरी कमी पडतात. हा एक इशू त्यांच्याकडे येतो. 5वा आहे ग्रॅमॅटिकल कॉम्पिटन्सी. विदाउट हॅविंग कंप्लीट नॉलेज इन ग्रामर वी कॅनॉट हॅव कमांड ऑन एनी लँग्वेज. सिम्पल बोलणं जे आहे, कम्युनिकेशन जे आहे ते विदाऊट ग्रामर होत असतं. पण जेव्हा लँग्वेज कॉम्पिटन्सीची बात येते, जेव्हा रीडिंग रायटिंगची बात येते, त्यावेळेस आपल्याला ग्रामर हे 100% पाहिजेच असतात. विदाऊट नॉलेज ऑफ ग्रामर वी कॅनॉट हॅव कमांड ऑन एनी लँग्वेज. की कोणता शब्द कुठे वापरायचा, कसा वापरायचा, याची जर माहिती नसेल तर आपल्याला त्या लँग्वेजवरती कमांड येऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामर हा एक इशू येतो लँग्वेज कॉम्पिटन्सीमध्ये. त्याच्यानंतर आहे डिस्कोर्स कॉम्पिटन्सी. इट मीन्स द ॲबिलिटी ऑफ लर्नर टू अरेंज सेंटेन्सेस इन सिक्वेन्स सो ॲज टू प्रोड्यूस coherent writing of the language. Coherence means the content is logically sequenced, appreciably organized, easy to follow and understand. हा जो पॉईंट आहे की एक व्यवस्थितपणे मुद्दे मांडलेले आहेत की नाही, एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत की नाही, एकमेकांशी रिलेटेड आहेत की नाही, किंवा लॉजिकल आहेत की नाही, ऑर्गनाइज्ड आहेत की नाहीत, आणि इझी टू अंडरस्टँड, इझी टू फॉलो आहेत की नाही. हे जर नसेल एखाद्याकडे तर लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम खूप सारा येऊ शकतो. तर हे आपण 6-7 पॉईंट बघितले की कोणते कोणते इश्यूज येऊ शकतात. पहिल्यापासून आपण बघू की आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय बघितलं. सर्वात पहिले आपण बघितलं की कन्सेप्ट बघितली कम्युनिकेशनची, एक डायग्रॅम बघितली, त्यानंतर क्लासरूम प्रोसिजर बघितली, टीचरचं काय काय काम आहे. देन वी हॅव सीन फीचर्स ऑफ कम्युनिकेशन स्किल्स, वैशिष्ट्ये बघितली. फीचर्स ऑफ रायटिंग स्किलचे वैशिष्ट्ये बघितली. मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ टीचिंग रायटिंग स्किल्स, कसं शिकवलं जाईल ते लिहिलं, ते शिकलो. त्याच्यानंतर आपण बघितलं 3 टाईप्स ऑफ रायटिंग, स्लँट्स बघितले, बॅकवर्ड, फॉरवर्ड, आणि एक होता इरेक्ट स्लँट. त्याच्यानंतर आपण बघितलं की इश्यू टू बी कन्सिडर्ड व्हाईल टीचिंग रायटिंग, लेखन शिकवताना काय काय इश्यूज येऊ शकतात ते बघितलं. रिटर्न कम्युनिकेशन बघितलं. डेव्हलपिंग कम्युनिकेशन स्किलचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्हाला बघावा लागेल. त्यानंतर सिच्युएशन फॉर टीचिंग लर्निंग अँड कम्युनिकेशन स्किल, कोणत्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आपल्याला वापरायचे ते बघितलं. टेक्निक्स बघितल्या स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करण्याच्या. त्यानंतर आपण बघितलं की इश्यूज कोणते कोणते येतील लँग्वेज कॉम्पिटन्सीजमध्ये. आणि आता आपण बघणार आहोत, आपल्या व्हिडिओच्या शेवटकडे आलो आहोत आपण, इम्पॉर्टंट फॉर एक्झाम. तर शॉर्ट ॲन्सरमध्ये आपल्याला काय काय विचारतील बघा. व्हॉट डू यू नो अबाउट कम्युनिकेशन, कम्युनिकेशनविषयी तुम्हाला काय काय माहिती आहे याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल. त्यानंतर हाव विल यू ऑर्गनाइज ट्रान्स्क्रिप्शन इन युअर क्लास 6th स्टँडर्ड. इन क्लास 6th स्टँडर्ड तुम्ही ट्रान्स्क्रिप्शन कसं ऑर्गनाईज कराल हे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे, तुम्ही एकदा परत बघू घेऊ शकता. प्रेझेंट अँड एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्यूशन टेबल, याचंही आपण एक एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. व्हॉट डू यू नो अबाउट रिटर्न कम्युनिकेशन, रिटर्न कम्युनिकेशनविषयी तुम्हाला काय माहिती आहे, काय असतं ते आपण बघितलं आहे रिटर्न कम्युनिकेशनमध्ये. व्हॉट इन्स्ट्रक्शन्स विल यू गिव्ह टू डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल, 5वा प्रश्न जो आहे कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय काय इन्स्ट्रक्शन मुलांना द्याल, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याची चर्चा केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. मेन्शन सम सिच्युएशन फॉर टीचिंग अँड लर्निंग कम्युनिकेटिव्ह इंग्लिश, ज्या 24 सिच्युएशन्स आपण बघितल्या होत्या त्यापैकी कोणत्याही तुम्ही, जर 4 मार्काला क्वेश्चन आला तर 8 सिच्युएशन लिहा, 8 किंवा 9. 2 मार्काला असेल तर 4 सिच्युएशन किंवा 5 सिच्युएशन लिहा, मनानेही लिहू शकता किंवा व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्या बघा. राईट सम टेक्निक्स टू अवॉइड स्पेलिंग मिस्टेक्स, कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत
ड्रिलिंग मेथड आहे, कॉपी, से अँड लर्न मेथड आहे, त्या तुम्ही इथे बघून घ्या. लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चनमध्ये बघा, व्हॉट आर द फ्युचर्स ऑफ द कम्युनिकेशन स्किल्स, काय काय फ्युचर्स आहे कम्युनिकेशन स्किलचे. व्हॉट आर द फ्युचर्स ऑफ रायटिंग स्किल, 4 मार्काचा हा क्वेश्चन आहे. विच सिच्युएशन विल यू यूज टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल ऑफ युअर स्टुडंट, सिच्युएशन आहेत. गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ स्पेलिंग गेम्स, स्पेलिंग गेम्स आपण 4-5 प्रकारचे बघितले, तेही तुम्हाला एक्झाम्पलसहित तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहेत. असं जर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क इथे व्यवस्थितपणे पडू शकतात. नंतर एक बोनस टिप आहे, ॲन्सर लिहिताना तुम्ही पॉईंट लिहायचे आहे, पॉईंट खाली अंडरलाईन करा व्यवस्थितपणे, मोठ्या अक्षरात ठळक अक्षरात लिहा, एकाखाली एक लिहा. जे म्हणायचं आहे, जो इम्पॉर्टंट भाग आहे त्याच्या खाली तुम्ही ब्लॅक पेननेही अंडरलाईन करू शकता, जेणेकरून चेक करणारा जो आहे तुमचा अंडरलाईन सेंटेन्स वाचेल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील. तर हा व्हिडिओ तुम्हाला गायत्री गाईड्स या चॅनलकडून आलेला आहे. थँक्यू.